हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हिस्ट्रीचे PYQs फ्रॉम 2019 टू 2024. ठीक आहे, MPSC राज्यसेवेचे प्रिलिम्समध्ये जितके PYQs आले आहेत त्याला आपण डिस्कस करू. त्याचबरोबर पॉलिटी या विषयाचे PYQs जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत. ठीक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याचबरोबर हळूहळू जे आहे बाकी सर्व विषयाचे पण PYQsचे डिस्कशन आपण या चॅनलवर करणार आहोत. त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. बघा, चॅनलमध्ये ना व्ह्यूज आहेत बघा, 730 व्ह्यूज, ओके, 643 व्ह्यूज बरोबर आहेत, पण लोक सबस्क्राईब नाही करत आहेत चॅनलला. ठीक आहे, नॉन सबस्क्रायबरची जे रेशिओ आहे व्ह्यूज म्हणजे आपले व्हिडिओज पाहण्याची ती खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू सबस्क्रायबर रेशिओ. प्लीज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल, बिकॉज व्हिडिओला रिसर्च करणे, त्याच्यानंतर मग त्याला एडिट करून म्हणजे त्याला बनवणे, ठीक आहे, त्याची PPT रेडी करणे, त्याच्यानंतर मग त्याला एडिट करणे, ठीक आहे, हे सर्व करायला खूप मेहनत लागते आणि टाईम पण लागतो. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ द जे काय करतात व्हिडिओ बघून डायरेक्ट निघून जातात. तर ते कसं असते, इफ वी आर ट्राईंग टू मेक समथिंग गुड फॉर अदर्स शुड ऑल्सो ॲप्रिशिएट ॲट सम लेवल. ठीक आहे, दॅट्स वाय प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल अँड लेट स्टार्ट द टुडेज व्हिडिओ. तर बघा, 2019चे आपण PYQ डिस्कस करणार आहोत. तर सर्वात पहिले आहे की आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. तर गव्हर्नर जनरल मोहम्मद गुरी यांच्या टाईमला कोण होते त्याच्या रिलेटेड काय एक प्रश्न आहे, ते गोष्ट लक्षात ठेवा. हे आपलं हिस्ट्री जो सब्जेक्ट आहे ना, बेसिकली ना 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे आपलं एन्शियंट हिस्ट्री, दुसरे ते आपलं मिडेवल हिस्ट्री आणि तिसरं आहे मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, तर या तिन्ही पार्टमध्ये जर तुम्ही बघितलं, आता तुम्ही जेव्हा आपण पूर्ण PYQ डिस्कस करणार तेव्हा तुम्हाला नोटीस होणार की मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे, आधुनिक भारतवर नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते ॲज कम्पेअर टू ह्या 2 पार्टपेक्षा जास्त आहे. तर जेव्हा आपण अभ्यास करणार, ठीक आहे, तर त्या टाईमला मॉडर्न हिस्ट्रीवर थोडं जास्त जे आहे टाईम इन्व्हेस्ट करायचं, ठीक आहे, ॲज कम्पेअर टू धिस 2 सब्जेक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये लिमिटेड सेक्शनमधून खूप प्रश्न आलेले आहेत. आता ते लिमिटेड सेक्शन काय आहेत जसं आपण ॲनालाइज करू तेव्हा आपल्याला माहिती पडेल. तर त्याच्या आधी आता सध्यासाठी लक्षात घ्या की मॉडर्न हिस्ट्रीचं वेटेज ॲज कम्पेअर टू मेडेवल आणि एन्शियंट जास्त असल्यामुळे थोडं फोकस याला जास्त करायचं आणि या सब्जेक्ट्सला पण म्हणजे कवर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कम्प्लिटली लेफ्ट नाही करायचं, कारण की याच्यावर पण खूप प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, इझी क्वेश्चन्स आहेत. जरी तुम्हाला एक बेसिक आयडिया असली की कशाप्रकारे टाईमलाईन चालू आहे आणि काय काय मेजर त्या टाईमला इव्हॉल्व झाला आहे, ठीक आहे, त्याच्यानी पण आपले जे आहे बेसिक प्रत्येक प्रश्न जे आहेत एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीचे निघून जाणार. ठीक आहे, मॉडर्न तर आपल्याला चांगल्याने करायचंच आहे. ठीक आहे, हे काही गोष्ट म्हणजे होती बेसिक आयडिया तुम्हाला सांगायची होती. तर आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आपण बघू 2019चा. मॅच द पेअर करायचा आहे गव्हर्नर ऑफ मोहम्मद गुरी अँड देअर टेरिटरी. ठीक आहे, तर बघा, सर्वात आधी आपण जर बघितलं ना एन्शियंट आणि मिडेवल हिस्ट्रीच्या स्टार्टिंगला, ठीक आहे, मिडेवल हिस्ट्री. तर एन्शियंट हिस्ट्रीमध्ये IVC, त्यालाच आपण हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणतो. ठीक आहे, हरप्पन सिव्हिलायझेशन आलं, त्याच्यानंतर वैदिक कल्चर आलं, त्याच्यानंतर महाजनपदास वगैरे आले आणि तसंच चालत राहिलं. आपलं एन्शियंट हिस्ट्रीचं टाइम पिरियड चालत राहिलं आणि लास्टला ना एक ट्राय पार्टी स्ट्रगल होते बिटवीन 3 पॉवर्स, त्याच्यामध्ये गुज्जर प्रतिहार्स वगैरे असतात. ठीक आहे, ते स्ट्रगल एंड झाली की आपल्या इंडियामध्ये यांच्याच टाईमला, यांच्या जेव्हा स्ट्रगल सुरू असतो ना त्याच टाईमला ना आपण म्हणू शकतो हळूहळू इंडियामध्ये खूप साऱ्या बाहेरून जे आहे आउटसाइडर इन्व्हेड व्हायला लागले. इन्व्हेड व्हायला म्हणजे एंटर करणं इन अदर प्रॉपर्टीज. ठीक आहे, इन्व्हेड व्हायला लागले आणि ते होते मुस्लिम रूलर. ठीक आहे, तर हे जे मुस्लिम रूलर्स होते ना त्यांनी हळूहळू जेव्हा इंडियामध्ये इन्व्हेड व्हायला लागले, ठीक आहे, इंडियाची पॉवर हळूहळू वीक व्हायला लागली. ठीक आहे, एन्शियंट किंगडम जितके पण होते, चोरात झाले, पांड्यात झाले, किंवा आपण जसं आपले महाजनपदासवाले झाले, हर्षवर्धन किंग वगैरे झालं, ठीक आहे, अशोका किंग वगैरे झालं, हे सर्व जे आहे त्यांची पॉवर हळूहळू डिक्लाइन व्हायला लागली आणि कुठे ना कुठे हे मुस्लिमच्या इन्व्हेजनमुळे हळूहळू मुस्लिम जे आहे इंडियामध्ये इन्व्हेड करायला लागले आणि त्यांची जी कंप्लीट पॉवर आहे ते एस्टॅब्लिश करायला लागली. तर सर्वात फर्स्ट म्हणजे मुस्लिम होते ज्यांनी आपली पूर्ण पॉवर एस्टॅब्लिश केली इंडियामध्ये, ते होती आपली दिल्ली सल्तनत. ठीक आहे, दिल्ली सल्तनत इथे मेन्शन आहे. आता ही जी दिल्ली सल्तनत आहे ना ती डिफरंट डिनेस्टीमध्ये डिवायडेड होती. तर पहिली होती त्याच्यामध्ये स्लेव्स, सेकंड खिलजी, थर्ड वन इज तुगलक, फोर्थ वन आहे सय्यद आणि फिफ्थ वन आहे लोधी. ठीक आहे, हे 5 डायनेस्टीमध्ये डिवाइड झाली. तर इथं आपल्याला मोहम्मद गुरीच बद्दल प्रश्न आहे. तर मोहम्मद गुरी ना स्लेव डायनेस्टी, जी फर्स्ट डायनेस्टी होती ना स्लेव डायनेस्टी, तिथले ते मेन हेड होते. ठीक आहे, आता आपण जसं म्हटलं मोहम्मद गुरी, ठीक आहे, MG.
आता हे हेड होते, हळूहळू जेव्हा यांची पॉवर डिक्लाइन व्हायला लागली, तर यांची जी टेरिटरी आहे ना डिफरंट किंगडममध्ये डिवाइड व्हायला लागली. तर डिफरंट किंगडम इथे जसं मेन्शन आहे, आफ्टर डेट ऑफ गुरी द किंगडम वॉज डिवायडेड मेजरली अंडर हिज स्लेव्स. ठीक आहे, त्यांच्या स्लेव्सच्या अंडरमध्ये ते डिवाइड व्हायला लागले. तर सर्वात पहिले होते कुतुबुद्दीन ऐबक. ठीक आहे, त्यांनी जे आहे ऐबकने मेनली दिल्लीला जो आहे आपला सेंटर बनवला. ठीक आहे, त्याच्यानंतर होते तयुद्दीन यल्दोक. ठीक आहे, त्यांनी गझनी एरिया, ठीक आहे, हे गझनी एरिया जे होतं त्याला त्याच्या मेजरली त्याने त्याला ऑक्युपाय केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पॉवर इस्टॅब्लिश केली. त्याच्यानंतर हे थर्ड पर्सन आणि हे फोर्थ पर्सन. ठीक आहे, यांनी पण या एरियामध्ये एस्टॅब्लिश केली. आणि मोहम्मद बिन बख्तियार त्यांनी बेंगॉल रिजनमध्ये. त्याच्यावरच आपला प्रश्न विचारला. ठीक आहे, ज्याने पण मॉडर्न हिस्ट्री किंवा मिडिवल हिस्ट्री चांगली वाचलं असेल त्याच्यासाठी हा खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, जास्त काही डायरेक्ट स्टार्ट आहे, काही असं बुकआउट जसं डिटेलिंग नाही आहे. ठीक आहे, तर हे आपलं आन्सर होऊन जाते, आन्सर नंबर 1. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दिल्ली सल्तनत हे 5 डायनेस्टी. फर्स्ट सलेव डायनेस्टीमधले मेजर हेड होते मोहम्मद गुरी. ठीक आहे, मोहम्मद गुरी जसं त्यांची पॉवर डिक्लाइन व्हायला लागली तर त्यांच्या अंडरमध्ये हे जे किंगडम्स आहेत हे वेरियस त्यांच्या स्लेव्सनी ऑक्युपाय केले. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे मोहम्मद गुरी होते ना त्यांच्या टाईमला एक मेजर स्ट्रक्चर बिल्ड करण्यात आलं, ते होतं कुतुब मिनार दिल्लीमध्ये. ठीक आहे, कुतुब मिनार जे आहे मोहम्मद गुरीच्या टाईमला बनवण्यात आलं. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, मुव्हिंग टू द सेकंड वन. तर बघा, सेकंड क्वेश्चन आहे आपलं, प्री मोरियन पिरियड ऑफ इंडिया वॉज नोन ॲज. ठीक आहे, इट इज नोन ॲज अ क्वीन ऑफ ईस्टर्न सी. हे फॅक्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी अँशियन हिस्ट्री आहे ना त्याची क्रोनॉलॉजी बघा. ही जी आहे ना आपलं एकदम बेसिक स्टार्टिंग ओल्ड एज, आपलं हे म्हणते स्टोन एजवाला टाईम आहे. ठीक आहे, स्टोन एजच्या नंतर आपलं हे चाल्कोलिथिक पिरियड वगैरे येते, मग आयन एज. आयन एज त्यालाच म्हणतो आयव्हीसी त्यालाच आपण म्हणतो हरप्पन सिव्हिलायझेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर येते वेदिक कल्चर. आता वेदिक कल्चरमध्ये 2 येतात, एक प्री वेदिक कल्चर येते आणि एक पोस्ट वेदिक कल्चर येते. आणि त्याच्यानंतर एक मेन डिनेस्टी येते, त्यालाच आपण म्हणतो महाजन पदास. ठीक आहे, 16 महाजन पदास होते बघा, इथे मेन्शन आहे 16 महाजन पदास. ठीक आहे, आणि ह्यालाच आपण म्हणतो प्री मोरियन पिरियड. ठीक आहे, ठीक आहे, हे 16 महाजन पदासची नावं तुम्ही इथे बघू शकता. हे मॅप पण तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे 16 महाजन पदाचे लोकेशन्स पण आहेत. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, फॅक्ट आहे आणि हे बाकी सर्व बेसिक डिटेल आहे. आता आपल्याला आहे की डिनॅस्टी आणि त्याचे किंग्सला आपल्याला मॅच करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला आताच दाखवलं. मग महाजन पदाच होते, मग हरियंका डायनेस्टी आली, मग शिशुनाग डायनेस्टी आली, नंतर नंदा एम्पेरर आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं मोरियन पिरियड आलं. हे प्री मोरियन पिरियड झाले सर्व. आणि हे मग मोरियन पिरियड येते एक मेजर. त्याच्यानंतर मग पोस्ट मोरियन ही सर्व डिनेस्टी येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, जेव्हा मी तुम्हाला एन्शियंट हिस्ट्री शिकवेल ना तेव्हा मी तुम्हाला हे सर्व टॉपिक्स कव्हर करून दाखवणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं गुप्ता येते आणि मग पोस्ट गुप्ताचे हे सर्व किंगडम्स येतात. आता राष्ट्रकुटा, चोला, पालास आणि परमार. ठीक आहे, स्टार्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता इथे काही समजवण्यालायक नाही आहे. ठीक आहे, जसं आपण पॉलिटीमध्ये थोडंफार एक्सप्लेन करत होतो, पण इथे काय आहे, जे काही टाईमलाईन वगैरे आहे त्याचे मी तुम्हाला एक बेसिक आयडिया तर देऊन देणार. ठीक आहे, प्री इव्हेंट पोस्ट इव्हेंट देऊन देणार, पण जे बाकी स्टार्ट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर लक्षात ठेवा की दंतदुर्ग जे होते ते राष्ट्रकुटाचे फाउंडर होते. ठीक आहे, विजयलया वॉज कन्सिडर्ड टू द फाउंडर ऑफ अ चोला डायनेस्टी. विजयलया. ठीक आहे, पालाज, गोपालाज. ठीक आहे, हियर, आणि परमास लास्ट वन. ठीक आहे, तर आपला आन्सर येणार 4. आता हे बाकी सर्व डिनेस्टीज आहे जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फर्स्ट फाउंडर कोण होते आणि लास्ट किंग कोण होते. ठीक आहे, हे मॅच द पेअरमध्ये एमपीएससी विचारू शकते परत तुम्हाला. ठीक आहे, कुठून ना कुठून, म्हणून हे बाकी सर्व जे डिनेस्टी आहे त्यांचं लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, जसं इथं हरियंका डायनेस्टी, बिंबिसार, नागासाकी लास्ट फाउंडर होते, लास्ट किंग. शिशुनाग डायनेस्टीचे शिशुनाग फाउंडर होते आणि महानंदी ते लास्ट किंग होते. ठीक आहे, मौर्याचं चंद्रगुप्त मौर्य आणि बृहद्रथ हे त्याचे लास्ट किंग, आणि हे बाकी सर्व डिनेस्टीचे. हे झाले आपले एक मेजर टाईमलाईन. याचं तुम्ही मी याला रिमूव्ह करते याची, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, तुम्हाला नेहमी कामी येणार फॉर गेटिंग एन आयडिया की कशा प्रकारे आपली एन्शियंट हिस्ट्रीची क्रोनॉलॉजी होती. आता नेक्स्ट बघा, इट वॉज अ रिझल्ट ऑफ काय म्हणतात अर्कमेडियन कॉन्स्क्रिप्ट दॅट अ न्यू इंडस्ट्री ऑफ डॅश डेव्हलप इंडियन ब्रॉडलँड एस्पेशली इन कंबोज. ठीक आहे, स्टार्ट आहे इट. या रिझनमध्ये ना ब्लँकेट मेकिंग वॉज वन ऑफ द मेजर इंडस्ट्री विच वॉज डेव्हलप.
सो इट इज रिगार्डिंग दॅट. ओके. आता इथं हिस्ट्री ऑफ अ कंबोज. तर हिस्ट्री जर बघितलं, इथं मी सांगितलं महाजनपदास. महाजनपदास वन ऑफ द महाजनपदास वॉज ऑल्सो द कंबोज रिजन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर कंबोज वॉज वन ऑफ द एन्शियंट किंगडम. ठीक आहे, महाजनपदामधला एक 16 महाजनपदामधला एक मेजर किंगडम होता. आणि इम्पॉर्टंट किंग बघितले त्यांच्या टाइमचे तर चंद्रवर्मन हे त्यांचे इम्पॉर्टंट किंग होते. हे झालं आपलं कंबोज रिजनबद्दल. आता नंतरचा क्वेश्चन आहे, इथे पण आपल्याला मॅच द पेअर आहे. तर बघा, मॅच द पेअरमध्ये इथे दिलं आहे की किंग ऑफ अ कमरुपा. किंग ऑफ अ कमरुपा, आता हे बघा इथे मी पूर्ण पॉईंट्सच मेन्शन केले आहेत. तर किंग ऑफ अ कमरुपा वन, ठीक आहे, यांच्याबद्दल बघितलं, ही वॉज ऑलरेडी हंबल्ड बाय द प्रभाकरवर्धन. नंतर रुलर ऑफ अ सिंधी. रूल ऑफ अ सिंधीमध्ये येणार dare not to detain the Chinese pilgrim at his capital against the wish of a Harsha. ठीक आहे, हर्षा मीन्स हर्षवर्धन किंग. रूलर ऑफ अ काश्मीर. रूलर ऑफ अ काश्मीरमध्ये बघितलं, वॉज अ कंपाइल टू सरेंडर अ टूथ रेलिका ऑफ हर्षा. आणि लास्ट आहे वल्लभी त्यांचे येणार, हॅड वन्स फ्लाइड बिफोर द ॲडव्हान्सिंग द आर्म ॲट अ कन्नौज मोनाज. ठीक आहे, बघा हे ना खूप जास्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, तर कधी कधी काय होते, आपल्याला बाकी सब्जेक्ट्स पण वाचायचे राहतात, तर समटाईम वी कॅन मिस सच फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. तर काय करायचं, सिम्पल लिव्ह धिस क्वेश्चन. ठीक आहे, असे क्वेश्चन्सला अटेम्प्टच नाही करायचं. ठीक आहे, बेसिक जे टाईमलाईन असते, ठीक आहे, इथं जेवढं पण मेन्शन आहे ते तुम्हाला कव्हर करायचं आहे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये. पण हे आहे थोडं, ठीक आहे, हे पण एन्शियंट हिस्ट्रीचंच पार्ट आहे, पण हे बहुत जास्त इन डेप्थ डिटेलिंग आहे. ठीक आहे, तर अशा क्वेश्चनला तुम्ही लेफ्ट केले तरी चालेल. ठीक आहे, जास्त टेन्शन नाही घ्यायचं, बाकी सब्जेक्ट्सला आपण चांगल्याने करायचं आहे. ठीक आहे, म्हणून ट्राय टू लिव्ह सच क्वेश्चन ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा डिटेलिंग किंवा एकदम डेप्थ चाललाय, कारण की एमपीएससी कुठून ना कुठून किती डेप्थ विचारणार आहे आपल्याला माहिती नाही. आता तुम्ही जेव्हा पूर्ण पीवायक्यू बघणार ना, तुम्हाला ॲनालाइज होणार की एक लिमिटपर्यंतच ते डेप्थ विचारलं आहे, आणि काही काही जे आहे हार्ड क्वेश्चन तर ऑब्व्हियसली ते पेपरमध्ये देणार, त्याच्यामुळे अशा हार्ड क्वेश्चनला नेहमी सोडून द्यायचं. नंतर बघा, हू फ्रॉम द फॉलोइंग पर्सन आर नॉट रिलेटेड टू द स्टेट ऑफ अ कोल्हापूर. ठीक आहे, तर बघा काशीनाथराव वैद्य. ठीक आहे, ही वॉज अ पर्सन वॉज नॉट कम्प्लिटली बिलॉंग टू द स्टेट ऑफ अ कोल्हापूर. ठीक आहे, तर काशीनाथराव वैद्य जे होते ते हैदराबादचे होते. आणि बाकी जे हे पर्सन्स होते बघा, जसं की माधवराव बंगल. ठीक आहे, ते कोल्हापूर रिजनचे वन ऑफ द फ्रीडम फायटर होते, आणि आर्टिस्ट पण होते आणि नोवेल रायटर पण होते. दिनकरराव जवालकर. ठीक आहे, त्यांनी सोशल ॲक्टिव्हिस्ट होते. नॉन ब्राह्मिकल मुवमेंट कोल्हापूरमध्ये त्यांनी रन केली होती. आणि त्याच्यानंतर हे दादासाहेब सुर्वे. ठीक आहे, ही वॉज ऑल्सो असोसिएट विथ द कोल्हापूर रिजन. फक्त काशीनाथराव वैद्य जे आहेत ते हैदराबाद रिजन शी जे आहे आपण म्हणू शकतो थोडे असोसिएट होते. नंतर आता हे इथे पण मॅच द पेअर आहे. बघा किती मॅच द पेअर त्यांनी विचारलं आहे कुठं ना कुठं. तर याच्या मॅच द पेअरमध्ये कसं, एखादा ऑप्शन आपला मॅच होत आहे, सपोज आपलं इथं ह्या सपोज याला मॅच होत आहे. ठीक आहे, तर आपण बघून घ्यायचं, मग एलिमिनेट करायला लागायचं. ठीक आहे, एलिमिनेशनवर थोडं वर्क करायचं, आणि लास्टला जो येतो तो येते. सारी आन्सर माहीत राहणं गरजेचं नाही. इथले आपल्याला दोन्ही माहीत राहिले तर थोडं 50-50 गेसिंग आपल्याला त्यांना करून आपण जे आहे चांगल्याने अटेम्प्ट करू शकतो. तर बघा, सी राजगोपालचार्य. ठीक आहे, सी राजगोपालचार्य जर तुम्ही चांगल्याने मॉडर्न हिस्ट्री वाचले असेल, ठीक आहे, आधुनिक भारत वाचलं असेल, तुम्हाला माहित असेल, ही केप्ट हिमसेल्फ बिझी विथ द कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम ड्युरिंग द अपलिफ्टमेंट ऑफ अ हरिजन. हरिजन कोणी सुरू केली होती आपल्याला माहिती आहे, महात्मा गांधींनी. त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय. आता मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत रायबद्दल वाचलं तर आपल्याला माहिती पडणार की एक स्वराजिस्ट आयडिओलॉजी होती आणि एक नॉन स्वराजिस्ट आयडिओलॉजी होती. तर स्वराजिस्ट आयडिओलॉजीला जी आहे त्यांनी मेजरली क्रिटिसाइज केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर होते विठ्ठलभाई पाटील. विठ्ठलभाई पटेल जे होते ना, ते फर्स्ट इलेक्ट केले गेले ॲज अ प्रेसिडेंट ऑफ सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आता प्रेसिडेंट म्हणजे काय होते, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये प्रेसिडेंट कुठं आलं, तर आधी काय होतं, स्पीकर जो असतो ना लोकसभेमध्ये, आपण ज्याला जसं माहिती आहे, आपण लोकसभेमध्ये आपण जो हेड करतो, प्रिसाइड करतो, त्याला आपण स्पीकर म्हणतो. तर स्पीकर ना आधी स्पीकरची टर्मिनॉलॉजी प्रेसिडेंट म्हणून होती. ठीक आहे, तर म्हणून इथं म्हणतात की विठ्ठलभाई पटेल वॉज अ प्रेसिडेंट ऑफ अ वॉज इलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ अ सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याच्यानंतर आहे सी आर दास. आता सी आर दास ही वॉज इलेक्टेड ॲज अ मेयर ऑफ अ कलकत्ता. सो हे झालं आपलं मॅच द पेअर.
हे सर्व जे पर्सन आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. लास्टला जर तुम्ही बघितलं 1947 आपलं जेव्हा इंडिपेंडन्स होणार होतं, त्या टाईमला डिफरंट प्लान्स आले होते. त्याच्यामध्ये सी राजगोपालचारी जे होते त्यांचं पण एक सेपरेट प्लॅन आलं होतं. ठीक आहे, ते पण एक इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याचं बघा, हे आहे त्याची टाइमलाईन. हू डिस्क्राईब द फॉलोइंग सेंटेन्स. आता आपल्याला इथे 4 नाव दिले आहे आणि हे कोणत्या पर्सन बद्दल बोलत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ही वॉज अ ऑथर फ्रॉम पुणे. पुणेपासून ते बिलॉंग करत होते. ही गो टू द कॉलनीज ऑफ अनटचेबल अँड टीच देम. And he presided the functioning arranged by the lunch to celebrate Dr. Ambedkar Jayanti at Kalyan. He was a supporter of Hinduism from Pune. ठीक आहे, ते हे पर्सन होते श्रीपद महादेव माटे. ठीक आहे, he was a Marathi writer. ठीक आहे, he served as a teacher at नूतन मराठी विद्यालय पुणे. ठीक आहे, प्रोफेसर्स पण ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर यांच्याबद्दल बघितलं तर त्यांनी डिफरंट टाईप ऑफ लिटरली वर्क पण लिहिलं आहे आणि हे त्याच्या काही नावं आहेत. ठीक आहे, हे झालं आपलं त्यांच्याबद्दलची मेन इन्फॉर्मेशन. आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. इथे आपल्याला मॅच द पेअरच करायचं आहे. तर बघा, पंडित रामकुमार विद्यारत्नम. ठीक आहे, हे जे पर्सन होते ना त्यांनी बुक लिहिली होती, एक बुक या नॉवेल आपण म्हणू शकतो, कुली कहाणी. त्याच्यानंतर कृष्णा कुमार मित्र. कृष्णा कुमार मित्र ना त्यांनी एडिटर राहिले आहेत बेंगॉली न्यूजपेपर संजीवनीचे. आणि मग आहे पंडित शिवनाथ शास्त्री. ठीक आहे, ही वॉज वन ऑफ द मेजर पर्सन. ठीक आहे, इन अ ब्राह्मो मिशनरी. त्याच्यानंतर द्वारकनाथ गांगुली जे आहे त्यांनी आर्टिकल लिहिला होता बेंगॉली. ठीक आहे, आर्टिकल फॉर द न्यूजपेपर बेंगॉली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मॉडर्न हिस्ट्री वाचणार, मॉडर्न हिस्ट्री त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये आपण म्हणतो आधुनिक भारताचा इतिहास, जेव्हा आपण वाचणार तेव्हा तुम्हाला रिअलाइज होणार की आपल्याला खूप सारे जे पर्सन्स होते, ठीक आहे, जे आपले फ्रीडम फायटर होते त्यांच्याबद्दल माहिती करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याचमध्ये काही इंडियनचे तर मेजर फ्रीडम फायटर्स माहीत राहायला पाहिजे. ठीक आहे, पर्सनॅलिटीज त्याला आपण म्हणतो. GS1चा टॉपिक बघा, व्यवस्थित तुम्हाला समजून येणार. सिलेबसमध्ये ओपन करून एकदा बघू शकता. त्याच्यानंतर इंडियन तर आपल्याला माहीत राहायला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्पेसिफिक जे पर्सन्स होते, ठीक आहे, फ्रीडम स्ट्रगल वाले जे पण पर्सन्स होते त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत राहणे जे आहे ते इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे, दॅट्स वाय हे जे नाव तुम्ही मॉडर्न हिस्ट्री जेव्हा वाचाल तुम्हाला हे नाव कॉमन होऊन जाणार आणि तुम्ही डायरेक्ट जे आहे याचा आन्सरला अटेम्प्ट करू शकणार. मूव्हिंग टू द नेक्स्ट. आता इथून कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे रॉंग आहे ते आपल्याला सांगायचं. तर मुघल आर्किटेक्चर इज ऑफ अ इंडियन स्टाईल, ही एक स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर करेक्ट सांगायची आहे बघा, करेक्ट इनकरेक्टमध्ये थोडंसं हे राहते, थोडं लक्षात ठेवायचं. मुघल आर्किटेक्चर वॉज बोथ इन्फ्लुएन्स बाय पर्शियन ॲज वेल ॲज अ हिंदू आर्किटेक्चर. देर इज अ इम्पॅक्ट ऑफ अ फॉरेनर ऑन अ मुघल आर्किटेक्चर अँड मुघल आर्किटेक्चर वॉज इन्फ्लुएन्स बाय नो वन. तर याच्यामध्ये ना इतकं लक्षात घ्या, मुघल आर्किटेक्चर जो होता ना इज ऑफ अ इंडियन स्टाईल, हे जे 3 पार्ट्स आहेत ना दिस आर द इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, तर आन्सर आहे आपला 1. मुघल आर्किटेक्चर जर आपण जनरली बघितलं ना इट इज मेनली ऑफ इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. ठीक आहे, इंडियन व्हर्जन ॲज वेल जसं इस्लामिक व्हर्जन जे आहे त्या आर्किटेक्चरमध्ये दिसून येते. आणि मेजर मुघल आर्किटेक्चर जर तुम्हाला जर लाईव्ह एक्झाम्पल बघायचं असेल तर जेव्हा शहाजहानचा मेन टाईम होता ना त्या टाईमला खूप सारखे आर्किटेक्चर कन्स्ट्रक्ट झाले होते इंडियामध्ये. त्याच्यामधला एक मेजर होता ताजमहल. ठीक आहे, जमा मस्जिद, शालीमार गार्डन ॲट लाहोर आणि वजी खान मॉस्क. ठीक आहे, हे सर्व. त्याचबरोबर औरंगजेबचा जेव्हा टाईम आला, ठीक आहे, मुघल आर्किटेक्चरमध्ये त्या टाईमला पण खूप सारे डेव्हलपमेंट झाले. त्याच्यामधला एक होता बीबी मकबरा. ठीक आहे, जे ताजमहलचंच रेप्लिका म्हणलं जाते बीबी मकबराला. आणि बदामशाही मॉस्क. सो आपला जो आहे मुघल आर्किटेक्चर इट इज मेनली द फ्युजन ऑफ अ इंडो इस्लामिक आर्किटेक्चर, नॉट अदर इन्फ्लुएन्स. ओके, आता हा आहे आपल्याला क्रोनोलॉजी सांगायची आहे या सर्व इव्हेंट्सची. तर बघा, सर्वात आधी आपल्याला जसं माहिती आहे मुस्लिम लीग वॉज फॉर्म इन धागा, खुदीराम बोज वॉज एक्झिक्युटेड, बॉम्ब वॉज थ्रोन ॲट द लॉर्ड हार्डिंगन, हिंदू कॉन्फरन्स वॉज हेल्ड ॲट लाहोर अंडर द प्रेसिडेन्सी ऑफ अ सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑब्व्हियसली काँग्रेस पहिले बनणार, मग सर्व हे आहेत रूलर्स वगैरे येणार. तर काँग्रेसची अपोजिशन पार्टी पण त्याच टाइमला जवळपास बनेल. ठीक आहे,
तर आपली ऑल इंडिया मुस्लिम लीग बनली. तर आपण म्हणू शकतो की ऑल इंडिया मुस्लिम लीग समहाऊ पहिली इस्टॅब्लिश झाली. त्याच्यानंतर डिफरंट डिफरंट लोक कंबाईन व्हायला लागले आणि डिफरंट मुवमेंट्स लॉन्च करायला लागले. त्याच्यामधलं एक होतं खुदिराम बोस. ठीक आहे, खुदिराम बोसनी जो आहे एक मुझफ्फर कॉन्फरन्सची झाली होती. ठीक आहे, मुझफ्फर कॉन्फरन्सची केस झालं होतं, ज्याच्यामध्ये खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चौकी यांनी दोघांनी जे आहे बॉम्ब म्हणजे त्यांना मारायचं, म्हणजे त्यांना एका पर्सनला मारायचं होतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय झालं, ब्रिटिशने याला लेटर दे कॅप्चर दिस 2 पर्सन आणि मग खुदिराम बोसला डायरेक्ट ब्रिटिशने सजा दिली की दे ही शुड बी एक्झिक्युटेड. ठीक आहे, हे झालं आपलं खुदिराम बोस, मुझफ्फर कॉन्फरन्सची खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी. आता नेक्स्ट येते हिंदू कॉन्फरन्सवर लाहोर मध्ये जे आहे हेल्ड झाली होती. ठीक आहे, अंडर द लिडरशिप ऑफ प्रफुल्ल चंद्र चाटर्जी. हा वाला एक मेजर इव्हेंट झाला. त्याच्यानंतर दिल्ली कॉन्फरन्सची केस येते, त्याला आपण दिल्ली लाहोर कॉन्फरन्सची म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं, एक राजबिहारी बोस हे जे पर्सन होते, ठीक आहे, हे फ्रीडम फायटर होते. त्यांनी बॉम्बिंग केली होती ऑन व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगर. ठीक आहे, 1912ला. तर हे झालं आपलं केस. तर ही आहे आपली मेजर टाइमलाईन. नंतर हू फ्रॉम द फॉलोविंग वुमेन स्कॉलर वॉज रिलेटेड टू द ऋग्वेदन पिरियड. ठीक आहे, कुठले कुठले स्कॉलर होते, तर याचे आन्सर आहे हे सर्व चारही. विश्ववारा, लोपमुद्रा, अपाला आणि घोषा. आता याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन बघून घेऊ. ऋषी अगस्त्य, ठीक आहे, वॉज एमिनन्स संत ऑफ ऋग्वेदा टाइम, आणि लोपमुद्रा जी होती ही त्यांची वाईफ होती. विश्ववारा जी होती अर्थी फॅमिलीनी बिलॉंग करत होती आणि त्यांनी पण खूप सारे जे प्रेयर्स वगैरे होते त्याच्यामध्ये त्यांचं नाव वगैरे मेन्शन आहे. शी वॉज अ मॅरिड वुमेन. ऋग्वेदा ऑल्सो मेन्शन अदर वुमेन, दॅट इज अपाला. आणि घोषा जी होती ते मेजरली फिमेल फिलॉसॉफर होती. ठीक आहे, हे झालं आपलं त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे काही पॉईंट्स आहे. घोषा जी आहे शी वॉज ऑल्सो कॉल ॲज द ब्रह्मवादिनी. लोपमुद्रांना कौशुटाकी आर वाराप्रधा असं म्हणलं जायचं. ठीक आहे, तर हे झालं आपलं बेसिक डिटेल रिगार्डिंग ऋग्वेदा पिरियड. ऋग्वेदा कुठे येणार, हा वेदिकवाला मी तुम्हाला हे दाखवलं होतं ना या टाइममध्ये. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, ठीक आहे, हे सर्व वेदा या टाइममध्ये येतात आणि त्याच्यामधलं आपलं जो ऋग्वेदच्या टाइमला होते हे चारही वुमेन्स प्रेझेंट होते, चारही वुमेन स्कॉलर्स प्रेझेंट होते. त्याच्यानंतर इथं आहे विच ऑफ द फॉलोविंग फॉर्म वॉज इंडियन कॅपिटल अँड द वेल्थ ट्रान्सफर टू द ब्रिटन. तर इंडियाची कॅपिटलचा अर्थ स्टेटवाली कॅपिटल नसते ती. कॅपिटल म्हणजे आपण म्हणू शकतो मॉनिटरी, मनीच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, मनी किंवा आपण म्हणू शकतो ॲसेट. ठीक आहे, हे सर्व टर्म जेव्हा तुम्ही इकॉनॉमी वाचाल तुम्हाला चांगली समजून जाणार. ठीक आहे, तर कॅपिटल आणि वेल्थ ट्रान्सफर रिलेटेड काय काय ॲक्टिव्हिटीज झाली होती ड्युरिंग द ब्रिटिश टाइम, हा आपला प्रश्न आहे. तर सॅलरीज आणि पेन्शन जे होते ते डेफिनेटली इंडियामध्ये जे वर्क करत होते किंवा बाहेर पण जे वर्क करत होते त्याला इंडियन आपण ट्रेजरीमधून घेत होते, तर हे बरोबर आहे. प्रॉफिट ऑफ अ ब्रिटिश कॅपिटलिस्ट वॉज फ्रॉम इंडिया. येस. एक्सपेन्सेस जे आहे इंडियन गव्हर्नमेंट जे ब्रिटनमध्ये रन होत आहे, ठीक आहे, त्यांना पण एक्सपेन्सेस इंडियन थ्रू ट्रान्सफर केले जाते, ते पण बरोबर आहे. इंटरेस्ट ऑन द लोन बाय द इंडियन गव्हर्नमेंट. ठीक आहे, हे सर्व इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे आपली हे भारताची गव्हर्नमेंट नसते, त्या टाइमला ब्रिटिश गव्हर्नमेंट जी होती त्यालाच आपण इंडियन गव्हर्नमेंट म्हणायचो. तर त्यांनी जे काही लोन्स घेतलं त्याच्यावर इंटरेस्ट जो आहे तो पण इंडियन एक्सपेंडिचरमधून घेतला जायचं, हे पण आन्सर बरोबर आहे. हे झालं आपलं 4 पॉईंट ऑल ऑफ दिस अबो. आणि याच्याच अगेन्स्टमध्ये जे आहे दादाभाई नौरोजीने एक थेरी आणली होती, त्याला आपण ड्रेन ऑफ अ वेल्थ थेरी असं म्हणतो. ठीक आहे, विच डिस्क्राईब की कशा प्रकारे ब्रिटिशने ट्रान्सफर केली वेल्थ फ्रॉम इंडिया इन अ व्हेरी स्ट्रॅटेजिक मॅनर. ड्रेन ऑफ अ वेल्थ थेरी बाय दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर इथं आहे पिक द ऑड पर्सन. आता हे 4 पर्सनचे नाव दिलेले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथे ऑप्शन्समध्ये जितके पर्सन्स आहेत ना त्यांच्याबद्दल आपल्याला बेसिक आयडिया माहिती पाहिजे. ठीक आहे, आता मी जसं 6 वर्षाचं क्वेश्चन पेपर कव्हर करत आहे, इथं काही इन्फॉर्मेशन मी ते मेन्शन केली आहे, पण जेव्हा आपण स्टॅटिकमध्ये बुक्स वाचतो ना त्या टाइमला पण तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळून जाणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, PYQमध्ये जे प्रश्न आले आहेत ना पर्सन्स, त्यांच्याकडे थोडं जास्त लक्ष देऊन त्यांना वाचायचं ॲज कम्पेअर टू अदर रेस्ट ऑफ द पीपल्स. आता बघा, हे जे होते शंकरराव देव. ठीक आहे, ही वॉज अ फाउंडर ऑफ सत्कर योतिजक सभा. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन थोडं चुकू शकते, सो पार्डन इन दॅट केस. तर यांनी याला फाउंड केलं होतं आणि ही वॉज ऑल्सो द मेंबर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ इंडिया 1949 मध्ये.
त्याच्यानंतर गंगाराव देशमुख. आता गंगाराव देशमुख बद्दल जर बघितलं, ठीक आहे, ही वॉज ऑल्सो नोन ॲज अ लॉयन ऑफ अ कर्नाटका, आणि ही स्टार्टेड हिज फर्स्ट खादी युनिट इन द कर्नाटका रिजन. त्याच्यानंतर आहे भास्कर विष्णू काले, ही वॉज रिलेटेड टू द खादी मुवमेंट. आणि मग फैजल हाजी कमिशन जे बसली होती ना, आपल्याला माहिती आहे, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, ठीक आहे, कन्सल्टेड देशपांडे ड्युरिंग द रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट, इथे मेन्शनच आहे. त्याने देशपांडे, हे बघा, गंगाराव देशपांडे वॉज इन्व्हायटेड मोहनदास गांधी टू द पॉलिटिकल कॉन्फरन्स, जे बेलगममध्ये गेली होती. आणि बघा, बेलगम ही एक अशी सेशन होती ज्याच्यामध्ये महात्मा गांधी, ठीक आहे, महात्मा गांधी जे होते ते प्रेसिडेंट होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे. ठीक आहे, इट इज ओनली वन सच इंडियन नॅशनल काँग्रेसचा सेशन ज्याच्यामध्ये महात्मा गांधी जे होते प्रेसिडिंग होते. लक्षात ठेवा, बेलगमचा सेशन होता तो, बेलगममध्ये हेल्थ झालेला सेशन होता. एक सेकंड. ठीक आहे, आता मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा, द जनरल ऑफ डॅश कॉन्कर्ड द लँड अप टू गंगा वाईल हिज ॲडमिरल established their authority over the several territories including Ceylon, Nicobar Island and a part of a Malayan Peninsula. तर याचा आन्सर आहे आपला आन्सर नंबर 1, राजाजी चोला 1. ठीक आहे, राजेंद्र चोला 1 हे जे होते त्यांनी हे सर्व एरियाजला ऑक्युपाय केलं होतं. ठीक आहे, नावाने समजून येते ते चोला डायनेस्टीचे रूलर होते. त्यांनी मेजरली खूप सारे रिजनला ऑक्युपाय केलं होतं. ठीक आहे, ही हॅज ऑल्सो काउंटर द एरिया इन द साऊथर्न इंडिया इन्क्लुडिंग द श्रीलंकन पार्ट. त्याच्यानंतर इथे 2-3 नावं दिली आहे, विक्रमादित्य 4 वगैरे, त्यांच्याबद्दल पण एकदा बघून घेऊ आपण इन्फॉर्मेशन. तर विक्रमादित्य 4 जे होते मेनली ते चालुक्य डायनेस्टीचे होते. ठीक आहे, चालुक्य डायनेस्टीचे मेजर हेड होते. एक होतं सोमेश्वर 3. ठीक आहे, सोमेश्वर 3 जे होते, लाईक विक्रमादित्य, सोमेश्वर 3 पण जे होते, ही वॉज ऑल्सो द रूलर ऑफ अ वेस्टर्न चालुक्य. ठीक आहे, आणि त्यांनी पण खूप एरियाला वगैरे ऑक्युपाय केलं. पण मेजर चंक जर बघितलं तर चोला डायनेस्टीमधले सर्वात मेन एक होते राजेंद्र चोला 1. ठीक आहे, त्यांनी जे आहे खूप सारे रिजन्समध्ये जे आहे आपल्या टेरिटरीला एक्सपेंड केलं होतं. 2020चे आता क्वेश्चन्स बघू. ठीक आहे, 2019चे सर्व क्वेश्चन्स डिस्कस झाले. आता इथे आपल्याला मॅच द पेअर करायची आहे. तिथे 4% दिले आहे. तुम्ही बघू शकता की किती जास्त मॅच द पेअर्स MPSC वाल्यांना आवडते. ठीक आहे, वारंवार ते त्याच्यावरच प्रश्न विचारतात. आता बघा याच्या आन्सर्स काय आहेत. तर हे जे पेशवा आहेत, ठीक आहे, पेशवा हॅड अ युरोपियन डॉक्टर अँड अ स्कॉलर इन द कोर्ट. पेशवा कोण येणार? आपण जेव्हा मॉडर्न हिस्ट्री वाचू किंवा आपण मिडिवलच्या टाइमला पण आपण थोडं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, कारण की औरंगजेबच्या टाइमला पण आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सर्व होते. ठीक आहे, त्याचा आपण अर्थ काढू शकतो की थोडा मिडिवल हिस्ट्रीच्या पार्टमध्ये येणार पेशवा वगैरे. ठीक आहे, मराठा किंगडममध्ये खूप सारे कॉन्फिडरेशनमध्ये पार्ट डिवायडेड होते. ठीक आहे, जसं आपल्याला माहिती आहे गायकवाड झाले, ग्वालियरवाले गायकवाड, आपलं पेशवाज, सिंधीज. ठीक आहे, हे सर्व कॉन्फिडेशन होते. 5 कॉन्फिडेशन होते. तिथला एक कॉन्फिडेशन होता मराठा किंगडमचा पेशवा. तर पेशवांच्या कोर्टमध्ये ना युरोपियन डॉक्टर ॲज वेल एज स्कॉलर्स वेअर प्रेझेंट. त्याच्यानंतर महाराजा सवाई जयसिंग. ठीक आहे, महाराजा सवाई जयसिंग बद्दल जर बघितलं, यांनी मेजरली जर बघितलं खूप सारे डेव्हलपमेंट केले होते त्यांच्या टाइममध्ये. ठीक आहे, इवन यांनी एक टायटल पण अज्युम केलं होतं सवाई म्हणून. ठीक आहे, फ्रॉम अ औरंगजेब रूलर. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो हे औरंगजेबच्या टाइमला प्रेझेंट होते. आणि ही वॉज अ मॅथमॅटिशियन ॲज वेल एज ही वॉज अ ॲस्ट्रॉनॉमर. ठीक आहे, त्याने टाउन प्लॅनिंग वगैरे पण खूप काम केलं आहे. त्यांचं मेजर वर्क जर बघितलं, ठीक आहे, तर जंतर मंतर जे आहे जयपूर रिजनमध्ये, ठीक आहे, एक फेमस ऑब्झर्वेटरी आहे, त्याला यांच्याच टाइमला कन्स्ट्रक्ट केलं गेलं होतं. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो. आणि बघा, ही ऑल्सो रिक्वेस्ट द पोर्तुगीज टू सेंड अ ॲस्ट्रॉनॉमर टू हिज कोर्ट्स. ठीक आहे, ही वॉज हिमसेल्फ वॉज अ ॲस्ट्रॉनॉमर, आणि पोर्तुगीजला पण म्हटलं की ॲस्ट्रॉनॉमरला सेंड करायला पाहिजे. त्याच्यामुळे हा आहे ना त्याचा मेन आन्सर. त्याच्यानंतर आहे रघुनाथ नावलेकर. तर यांच्याबद्दल जर बघितलं, ठीक आहे, यांनी मराठा पॉलिटिक्समध्ये यांचा मेजर रोल राहिला आहे. बुंदेलखंड रिजनमध्ये आपण बघू शकतो स्पेसिफिकली. ही वॉज अमॉंग दोज इंडियन ज्याने मेनली रिअलाइज केलं की
आपण लायब्ररी बिल्ड करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इंग्लिश बुक्स पण प्रोव्हाइड केलं पाहिजे, ॲज वेल ॲज अ सायंटिफिक एक्सपेरिमेंट रिलेटेड जे बुक्स आहे ते पण प्रोव्हाइड केलं पाहिजे. ठीक आहे. हे झालं रघुनाथ नावलकरबद्दल. त्याच्यानंतर राजा सरफोज ऑफ तंजावूर. ठीक आहे. आता यांच्यासाठी राहिलं लास्ट ऑप्शन. यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेऊ. तर ही वॉज अ लास्ट रुलर ऑफ अ भोसले डेनेस्टी ऑफ अ मराठा एम्पेरर. ठीक आहे. तो तंजूर रिजनमध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. आणि यांनी जर बघितलं ना, ही वॉज मेनली इन रिच द सरस्वती महल लायब्ररी. ठीक आहे. विच वॉज वन ऑफ हिज प्राइजलेस वर्क आपण म्हणू शकतो. आणि ही वॉज अ वेल वर्स इन इंग्लिश लँग्वेज अँड ही हॅज अ व्हेरी व्हॉल्युमिनस कलेक्शन रिगार्डिंग इंग्लिश वर्क इन हिज लायब्ररी. सो हे झालं आपलं मॅच द पेयर्स. आता बघू हू फ्रॉम द फॉलोइंग सुलतान वेअर फ्रॉम अ सय्यद डायनेस्टी. आता बघा PYQs का इम्पॉर्टंट आहे. आता आपण 2019चा फर्स्ट क्वेश्चन बघितलं होतं, जिथं मी तुम्हाला सांगितलं दिल्ली सल्तनत वॉज डिवायडेड इंटू व्हेरियस किंगडम. ठीक आहे. त्याच्यामधलं सर्वात पहिलं होतं स्लेव्स डिनेस्टी. ठीक आहे. आणि हळूहळू आपण जसं जातो तिथेच येते आपली सय्यद डिनेस्टी. एक सेकंड तुम्हाला दाखवून देते परत एकदा. हे बघा स्लेव्स, खिलजी, तुगलक, सय्यद, लोधी. तर हे सय्यद डिनेस्टीवर प्रश्न आलं. समजलं. PYQs वर इम्पॉर्टंट काहून मी म्हणते PYQs बघा. एक व्हिडिओ पण मी तुम्हाला पोस्ट केला होता, तिथे पण तुम्ही बघू शकता की किती जास्त इम्पॉर्टन्स आहे PYQsला बघणं. सपोज तुम्ही हा प्रश्न 2019 मध्ये वाचला असेल आणि त्याच्या ऑप्शन्सला थोडं व्यवस्थित अनालाइज करून हा टॉपिक चांगला कव्हर केला असेल, तर तुम्हाला हा जो 2020चा प्रश्न आहे, सपोज तुमचं परत तुम्हाला एक्झाम देण्याची स्थिती आली, तर तुम्हाला समजू शकता की हा प्रश्न तुम्ही चांगल्याने अटेम्प्ट करू शकले असते. ठीक आहे. कारण की तुम्ही 2019चे PYQ चांगल्याने अनालाइज केले होते म्हणून. त्याच्यामुळे PYQला व्यवस्थित अनालाइज करत जा आणि ट्राय करा की आता 2025ची प्रिलिम्स आहे, तर 2024ची PYQला चांगले अनालाइज करा. ठीक आहे. तर सय्यद डायनेस्टीबद्दल बघा कोण कोण किंग होते. तर याचा आन्सर येते B आणि C. ठीक आहे. B and C इज द ओनली आन्सर. हे सर्व त्याचे किंग होते. खिजर खान जे होते ते मेनली फाउंडर होते. ठीक आहे. ही वॉज प्रिव्हियसली गव्हर्न करत होते मुलतान रिजनला, पण लेटर ही बिकम द मेजर फाउंडर ऑफ अ सय्यद डायनेस्टी. त्याने सुरत पंजाब रिजनला ऑक्युपाय वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर होतं मुबारक शाह. ठीक आहे. ही वॉज अ फर्स्ट सुलतान. ठीक आहे. ही वॉज अपॉइंटेड ॲज हिंदू he was the first sultan to be appointed to appoint the Hindu nobles in the court. ठीक आहे. आणि फर्स्ट टाइम जे आहे हिंदू नोबल्सला कोर्टमध्ये जे आहे, कारण की मुस्लिम पॉवर्स होती सर्व, तो हिंदू नोबल्सला कोर्टमध्ये आणणे पण हे मेजर एक डिसिजन होतं त्यांचं. ठीक आहे. आणि त्याने मुबारकाबाद ही सिटी पण यमुनाच्या रिव्हरवर त्यांनी बिल्ड केली. मोहम्मद शहा येतात नंतर. ठीक आहे. मेनली ही कॉन्फर्ड बकलोल लोधी अँड ही अज्युम द टायटल ऑफ अ खाना. आणि नंतर येतं अलाउद्दीन शाह. ठीक आहे. ही वॉज अ इनकम्पिटंट रूलर अँड ही वॉज दी थ्रोन बाय द बकलोल लोधी. हे झालं आपलं मेजर सय्यद डायनेस्टीचे मेजर किंग. आणि याच्यासाठी सध्याचा आन्सर काय आपलं B आणि C. आता हे मॅच द पेअर करायचं आहे परत एकदा आपल्याला. तर हे काही लोकेशन्स दिले आहेत. ठीक आहे. हे कुठल्या रिजनसोबत मर्ज झाले ते आपल्याला सांगायचं आहे. तर मयूरभंग हा जो रिजन आहे ना, इट वॉज नथिंग बट रिलेटेड टू ओडिसा रिजन. ठीक आहे. कोल्हापूर नावाने समजून येणार, बॉम्बे प्रोव्हिन्सेस. ठीक आहे. तर Bचं 2 ज्या ऑप्शन्समध्ये आहे, ठीक आहे, ते आपलं पेंडिंग ठेवायचं, बाकी सर्व रिमूव्ह करायचं. कारण की कोल्हापूर महाराष्ट्रवाला तर आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे, बॉम्बे हे झालं. त्याच्यानंतर रामपूर. आता रामपूर हा जो मेजर रिजन आहे ना, ठीक आहे, तो येतो आपलं UP सोबत. भोपाल सेंट्रल आपल्याला माहित आहे. मध्य प्रदेश कुठे ना कुठे इंडियाच्या सेंट्रल रिजनमध्ये येतो थोडं. ठीक आहे. तर भोपाल MP कॅपिटल. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे सेंटरमध्ये राहील. हा थोडा अंदाज लावायचा आणि गेस करायचं आणि आपला आन्सर येणार. सॉरी काय येते, भोपाल 4चं 1 यायला पाहिजे. ठीक आहे. हा नाही, हा येतो. ओके. तेच आहे. कधी कोणत्या टाइमला हे झाले होते ते याच्याबद्दल इन्फॉर्मेशन इथे दिली गेली आहे. आता हे रॉंग पेअर सांगायचं आहे. ठीक आहे. बरं झालं इथे हायलाईट केलंय. कधी कधी काय होते करेक्ट पेअर सांगायचं आहे असं टाईपचं पण होऊन जाते, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं काय विचारलंय, रॉंग विचारलंय की राईट विचारलंय. तर आपल्याला रॉंग पेअर आपल्याला
सांगायचं आहे तर लक्षात घ्या, हे परशुराम दल जे होते ते ओडिसाचे ना ते बिहार रिजनमध्ये मेजरली ॲक्टिवेट होते, म्हणून 3 इज अ रॉंग स्टेटमेंट. बाकी जे आहेत सर्व करेक्ट आहे. ठीक आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी HSRA, ठीक आहे. पहिले हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी होती, त्यांनी लेटर इट नेम वॉज चेंज. ठीक आहे. भगतसिंग वगैरे मेजर पर्सन्स होते असोसिएट आपण जर बघितलं तर हे उत्तर प्रदेश रिजनमध्ये होती. श्रीराम दल बिहार रिजनमध्ये, दस्तक हे बंकोरा तपू. हे झाले सर्व पॉईंट्स. आता काही पॉईंट म्हणजे डिस्क्रिप्शन बघून घेऊ या सर्वांचं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, परशुराम दल जे होते हे ही वॉज अ मेजर पर्सन, ही वॉज असोसिएटेड, सॉरी हे बघा एक सेकंड, हे बघा, ही वॉज मेजरली ॲक्टिव्ह इन द रिजन ऑफ अ बिहार आणि इट वर्क अंडर द गायडन्स ऑफ अ परशुराम सिंग अलॉंग द बँक ऑफ रिव्हर गंगा फ्रॉम झारखंड. ठीक आहे. बिहार रिजनमध्ये मेजरली आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं यानी मुवमेंट म्हणजे जेव्हा आपली क्विट इंडिया मुवमेंट होती ना, क्विट इंडिया मुवमेंट जेव्हा सुरू होती 1942च्या टाइमला, तेव्हा परशुराम दल जे होते ते भागलपूर डिस्ट्रिक्टमध्ये मेजरली आपण म्हणू शकतो हेड होते त्या टाइमला. ठीक आहे. यांनी ही मुवमेंट भागलपूर डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे स्प्रेड करण्यामध्ये मेजर रोल राहिला आहे त्यांचा. तर ड्युरिंग दिस टाइम ऑफ अ मुवमेंट सतीश प्रसाद जहा ऑफ अ बंकर खानदर, ठीक आहे, बिकम अ विक्टिम ऑफ अ बुलेट. ठीक आहे. वाईल वेन ही वॉज होस्टिंग अ ट्राय कलर. ठीक आहे. म्हणजे इंडियाचा जो फ्लॅग ते होस्ट करत होते त्या टाइमला ही वॉज हिटेड बाय द बुलेट. सतीश चंद्र झहा ऑफ अ दसका खादर. मग श्रीराम दलबद्दल आपण बघू. हे वाला ही वॉज ॲक्टिव्ह इन द बिहार रिजन. ठीक आहे. अंडर द गायडन्सी ऑफ रिव्हॉल्युशनरी श्रीराम सिंग. पॅरलल गव्हर्नमेंट जे आहे खूप सारे जे आहे रिजन्समध्ये फॉर्म झाले, त्याच्यामधला एक होतं सुलतानपूर. आणि बस हेच आहे. बाकी हे थोडं टेक्निकल आहे की काय होतं वॉरफेअर वगैरे त्यांचं, तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. बस इतकं लक्षात ठेवायचं की कुठला पर्सन कुठल्याशी असोसिएट होता आणि कुठले त्यांनी मेजर मुवमेंटमध्ये त्यांचं मेजर वर्क होतं. ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे क्विट इंडिया मुवमेंट एक झाली. ठीक आहे. स्वदेशी मुवमेंट झाली. त्याच्यानंतर आपलं आपण बघू शकतो नॉन डिसओबिडियन्स मुवमेंट, सॉरी कॉन्फिडन्स नाही, नॉन डिसओबिडियन्स मुवमेंट. तर अशा टाईपचे जे मुवमेंट झाले त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कुठले मेजर पर्सन असोसिएट होते. ठीक आहे. ते त्यांचे सर्वांचे नाव आपल्याला माहीत पाहिजे आणि कुठल्या रिजनसोबत ते असोसिएट होते. ठीक आहे. कुठल्या रिजनमध्ये हे त्यांनी सर्व मुवमेंटला स्प्रेड केलं ते आपल्याला माहीत पाहिजे. आता हे झालं काही डिटेल्स. आता बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक पार्टी. ठीक आहे. इट वॉज मेजरली ॲक्टिव्ह इन द उत्तर प्रदेश रिजन. ठीक आहे. हे एस्टॅब्लिश झाली होती फिरोज शाह कोटला न्यू दिल्लीमध्ये. ठीक आहे. बाय द चंद्रशेखर आझाद. आणि भगतसिंग सुखदेव वगैरे जे होते त्याचे मेजर असोसिएट राहिलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक पॉईंट आहे इथे. येस, हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे जे मेजर पर्सन्स होते ना, त्यांनी असोसिएट होते फॉर प्लॅनिंग, मतलब दे असोसिएटेड रिलेटेड टू द प्लॅनिंग ऑफ शूटिंग JP सौंदर. ठीक आहे. ॲट अ लाहोर. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. सौंदर हे जे होते या पर्सनला मारण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग वगैरे जे आहे या हिंदुस्तान सोशल रिपब्लिक आर्मीच्या पर्सन्सनी केले होते. विच ऑफ द फॉलोइंग वुमेन इन्स्पायर द वुमेनहुड टू फाईट द नॉन व्हायलेंट वॉर ऑफ इंडिपेंडन्स. मतलब कोणते वुमेन्स ते असोसिएट आहे. तर आन्सर आहे A, B, C आणि D. हे सर्व इथे बघा. नॅशनल लेवलमध्ये पण खूप सारे वुमेन्स होते असोसिएट, जसे की सरोजिनी नायडू, विजय लक्ष्मी पंडित, कमलाबाई चट्टोपाध्याय. त्याचबरोबर रिजनल लेवलमध्ये पण आपल्या आपल्या बेसिसवर खूप मुवमेंट लॉन्च झाले होते. ठीक आहे. दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये होती. रामेश्वर नेहरू. ठीक आहे. UP रिजनमध्ये बघू शकतो कमलादेवी R मेहता, रंबाबाई कामधर. ठीक आहे. हे सर्व जे पर्सन होते दिल्लीशी असोसिएट होते. हंसबाई मेहता आणि उषा मेहता बॉम्बे. आणि हे जे आहेत लड्डू राणी झुत्शी. ठीक आहे. शी वॉज अ डॉटर ऑफ अ मोहम्मदीन आणि ती जे आहे ते लाहोर रिजनमधले असोसिएट होते. शी वॉज नॉट द असोसिएट वन. ठीक आहे. आता बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डिस्क्राईब द पर्सन. ठीक आहे. 4 पर्सनचे नाव दिले आहेत. आता आपल्याला तो पर्सन कोण आहे सांगायचा आहे. सेम फॉर्मॅट 2019च्या प्रश्नामध्ये पण आपल्याला दिसून येतो.
आता बघा, काले रिजनशी बिलॉंग करतात, सातारा डिस्ट्रिक्ट. ही स्टडीड बेसिकली 4th स्टँडर्ड पर्यंत, आणि हिज जासा हॅज ट्रिमेंडसली इम्पॅक्ट द पीपल ऑफ अ महाराष्ट्र. He used to make a Bahujan Samaj aware of their pitiable condition and the lack of education. ठीक आहे. तर हे जे पर्सन आहे ते आहे रामचंद्र गाडगे. गाडगे नाही, घाडगे. तर हे जे पर्सन आहे ते असोसिएटेड आहे. ठीक आहे. सॉरी, जासा नाही, हे जलसा आहे. ते प्रिंटिंग मिस्टेक झाली. ठीक आहे. जलसा जे आहे ते यांनी लिहिली होती त्या पर्सननी. आणि मेजरली थीम ऑफ अ तमाशा वॉज मेनली हायलाइटेड इन दिस वर्क. आणि ही वॉज अ मेजर पर्सन. ठीक आहे. जो आपण म्हणू शकतो त्यांनी वेरियस अवेअरनेस वगैरे रेज केली. ठीक आहे. रिगार्डिंग लॅक ऑफ एज्युकेशन अँड पिटिएबल कंडिशन. ठीक आहे. थ्रू हिज वर्क इन बहुजन समाज. आणि येस, इथेच दिलाय बघा, बहुजन समाज मिझरेबल कंडिशनसाठी वगैरे त्यांनी खूप सारं काम केलं अवेअरनेस रिलेटेड. मॅच द पेअर करायचं आहे लीडर ऑफ हैदराबाद स्टेट काँग्रेस विथ देअर वर्क अँड द प्लेस ऑफ वर्क. आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. तर याचा आन्सर आहे 4. ठीक आहे. याचा आन्सर आहे 3. गोविंदभाई श्रॉफ जे होते हे इन्चार्ज होते स्ट्रगल ऑफ मराठवाडा रिजनमध्ये. त्याच्यानंतर एम रामचंद्र राव, ठीक आहे, मेनली आंध्रा रिजनमध्ये होते. डॉक्टर मेलकोटे, ठीक आहे, ही वॉज अ पर्सन मेनली असोसिएटेड विथ हैदराबाद रिजन. ठीक आहे. आणि मग दिगंबर राव बिंदू, ही वॉज अ पर्सन असोसिएट विथ द हेड ऑफ अ ॲक्शनेबल कमिटी. सो हे झालं. आणि इथे हैदराबाद स्टेट काँग्रेसबद्दल इन्फॉर्मेशन बघून घ्या. हैदराबाद स्टेट काँग्रेस 1938च्या टाइमला मेनली इस्टॅब्लिश केली होती. पण हवेवर लेटर जे आहे त्याला बॅन करण्यात आलं बाय द निजाम गव्हर्नमेंट. आणि बेसिकली ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहे इट वॉज मेनली ट्रीटेड ॲज अ कम्युनल ऑर्गनायझेशन. दॅट्स वाय इट वॉज बॅन इन अ लेटर पिरियड ऑफ टाईम. आणि या ऑर्गनायझेशनचं जर म्हणजे हे जी ग्रुपिंग फॉर्म झाली होती, काँग्रेस जो फॉर्म झाला होता हैदराबाद स्टेट काँग्रेस, ठीक आहे, ते डिफरंट टाईपमध्ये वर्क करत होते. जसे की रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटला इस्टॅब्लिश करणं, इंडिव्हिज्युअल सत्याग्रह वगैरे इस्टॅब्लिश करणं, ठीक आहे, म्हणजे मुवमेंट लॉन्च करणं, असं टाईपचं. आता हे जे इथे पर्सन्स आहेत ना, हे जे मी तुम्हाला नाव सांगितले त्यांच्याबद्दल दिसते, त्याच्याबद्दल हे इथे मेन्शन आहे बघा. तर मुवमेंट एक लॉन्च झाली होती रिगार्डिंग इंटिग्रेशन ऑफ हैदराबाद इंटू द इंडिपेंडंट इंडिया. तुम्हाला जसं माहिती आहे, आपण जेव्हा पॉलिटी वाचलो तिथं स्टेट रिऑर्गनायझेशन झालं होतं. ठीक आहे. वेरियस किंगडम्स इकडे तिकडे जॉईन झाले होते. तर तिथे मेजरली काश्मीर, हैदराबाद आणि परत एक लोकेशन आहे, मला आठवत नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. तर मेजरली हे 3 जे प्लेसेस होते ना, त्यांनी जे आहे कुठल्याच रिजनला जॉईन नाही करायचं असं त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. त्याला इंडिपेंडंट स्टेट जे आहे ते डिक्लेअर करायचं होतं. पण लेटर बाय द वर्क ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे, सरदार पटेलचे इनिशिएटिव्ह, त्यांच्या वर्क्समुळे, ठीक आहे, त्यांच्या स्ट्रगलमुळे कुठे ना कुठं लेटर दिस स्टेट पे जॉईन टू द इंडिया. ठीक आहे. हे म्हणजे इंडिपेंडंट इंडियामध्ये त्यांनी जॉईन केलं हे बाकीच्या स्टेट्सला. ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेलचा मेजर रोल राहिलेला आहे. आता बघू नेक्स्ट डिटेल, मतलब नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. आता इथे पण परत मॅच द पेअर आहे. तर हे परीक्षित जे होती ना, इज अ हिरो ऑफ अ फेमस सॉन्ग ऑफ अ प्रेज फाउंड इन अ अथर्ववेद. ठीक आहे. जामल काय म्हणतात, जन्मेजय. ठीक आहे. इट इज अ क्रेडिट विच हॅज बीन गोन अराउंड द अर्थ. मग आहे प्रवह जवेली, ठीक आहे, फेमस फिलॉसॉफर. आणि जनक, इट वॉज पॅट्रोनाइज्ड बाय अ यज्ञवालिक. हे फॅक्ट्स आहे, नथिंग मोर एक्सप्लेनेशन आहे याच्यामध्ये. आणि बघा जसं मी सांगितलं, परीक्षित अथर्ववेद रिलेटेड असोसिएटेड आहे. ठीक आहे. परीक्षित वॉज अ कुरु किंग आणि मेजरली त्यांनी प्रोमिनंट सॉन्ग ऑफ प्रेज फॉर हिज रिजन परीक्षितमध्ये मेन्शन येते. ठीक आहे. जन्मेजया. ठीक आहे. ते हे जे आहे जसं मी आताच सांगितलं इथे तेच पॉईंट्स आहे, इथे बाकी कायचं नाही आहे. ही वॉज ऑल्सो क्रेडेन्शियल फॉर हॅव्हिंग गॉन अराउंड द अर्थ. ठीक आहे.
आणि त्याचाच अर्थ म्हणू शकतो इट इज रेफर आयदर ॲज अ फिलॉसॉफिकल जर्नी, सॉरी फिजिकल जर्नी ॲज वेल ॲज अ सिम्बॉलिक जर्नी. मग हे आहे प्रवहिनी जवेली, ठीक आहे, फिलॉसॉफिकल डिस्कशन मेनली असोसिएटेड आहे. आणि जनक पॅट्रोनेज ऑफ अ यज्ञवालिक, who has given the speech at the conference of aboriginal at Zari, ठीक है, in Umargaon Taluka on 23rd May 1945 and then asked to end the practice of a forced labor. ठीक आहे, तर हे फोर्स लेबर साठी कोणी कॉन्फरन्सवर जे काही आहे स्पीच वगैरे दिली होती, तर ही वॉज द पर्सन नोन ॲज अ शामराव परुलकर. हे जे बघितलं, ही वॉज ऍक्टिव्हिस्ट ॲज वेल ॲज अ लीडर ऑफ अ वारली ट्रायबल मुवमेंट, ठीक आहे, जे महाराष्ट्रामध्ये मेजरली हेल्ड होती. आणि त्याच्यामध्ये फोर्स लेबर रिलेटेड त्यांनी खूप सारे जे आहे प्रोटेस्ट वगैरे केले. आणि एक वारली रिव्हॉल्टचं जर बघितलं तर वारली जे आहे मेजरली आपण एक म्हणतो महाराष्ट्रामधला एक वारली जे आहे आर्ट फॉर्म पण प्रेझेंट आहे, ठीक आहे, आर्ट फॉर्म प्रेझेंट आहे आणि खूप जास्त फेमस पण आहे. तर हे जे वारली आहे ना मेजरली ट्रायबल रिलेटेड असोसिएटेड आहे. आणि वारली रिव्हॉल्टमध्ये ना आपण म्हणू शकतो कुठे ना कुठे ट्रायबलचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त होतं. दॅट्स वाय इट वॉज वन ऑफ द ट्रायबल अपरायझिंग जे महाराष्ट्र रिजनमध्ये रन होते. आणि ऑब्व्हियसली प्री इंडिपेंडन्स टाइमचे होतं. शामराव आणि गोदावरी पारुलकर, ठीक आहे, हे वॉज अ मेजर पर्सन जो असोसिएट होते वारली रिव्हॉल्ट सोबत. आता बघू 1889 who call a meeting of a barber in Bombay and discourage them for torturing women. तर याचा आन्सर आहे आपलं महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले बद्दल एक्स्ट्रा डिटेल जर बघितलं, ही वॉज अ सोशल थिंकर, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी खूप आपण म्हणू शकतो मेजर ऑर्गनायझेशन थ्रू खूप जास्त मेसेज वगैरे स्प्रेड केला. त्याच्यामधलं मेजर एक होतं सत्यशोधक समाजचं फॉर्मेशन बाय महात्मा ज्योतिबा फुले. त्यांची वाईफ होती सावित्रीबाई फुले, ठीक आहे. त्यांच्या एज्युकेशनसाठी पण त्यांनी खूप जास्त हे जे आहे वर्क वगैरे केलं. आता रिसेंटली एक मूवी पण आली होती ते महात्मा ज्योतिबा फुलेवर, ठीक आहे. मला ऍक्ट्रेसचं नाव नाही माहिती, पण त्यांच्यावर एक मूवी आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी याची पूर्ण लाईफ जे होती त्याचं डिस्क्राईब वगैरे केलंय. आणि बघू शकता तुम्ही ती मूवी सो दॅट यू कॅन गेट अन आयडिया जर तुमच्याकडे टाइम असेल तर. पण आता फ्री जवळ आली तर ऑब्व्हियसली तुम्ही नाहीच बघणार, पण तेच मी एकदा सांगून दिलं. आता बस याला ना महात्मा हा जो टायटल आहे, ज्योतिबा फुले त्यांचं मेन नाव आहे महात्मा, हे टायटल जे आहे दिलं गेलं होतं बाय विठ्ठलराव कृष्णाजी वडनेरकर. हा ना युपीएससी प्रिलिम्सचा क्वेश्चन होता. ज्यांनी युपीएससी दिली असेल त्याला माहित असेल, हा युपीएससीचा प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न होता की महात्मा ज्योतिबा फुलेंना कोणी टायटल दिलं होतं. ते होते विठ्ठलराव कृष्णाजी वडनेरकर. आता विच ऑफ द फॉलोइंग स्टेट अच्छा हे कुठले, हे इथे जितके पण स्टेट्स मेजर आहेत ना हे कुठल्या रिजन्सी या काय आहेत, ठीक आहे, हे सांगायचं. हे जे स्टेट्स आहे दे आर द स्टेट ऑफ आर्यावर्त, ठीक आहे, ट्रायबल स्टेट आहे विच वॉज सरेंडर टू द समुद्र गुप्त. आणि स्टेट ऑफ अ डेक्कन और टेरिटरी ऑफ नागा रूलर. तर याचा आन्सर आहे इट वॉज मेजरली हे जे स्टेट्स आहेत ते सर्व स्टेट्स आहेत, ठीक आहे, विच वॉज मेनली सरेंडर टू द समुद्रगुप्त. आता समुद्रगुप्तला ना नेपोलियन ऑफ इंडियन नेपोलियन पण असं म्हणलं जाते, ठीक आहे. यांच्याबद्दल जे डिटेल्स वगैरे आहेत ना ते इराण इन्स्क्रिप्शन, ठीक आहे, जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्याच्यामध्ये पूर्ण मेन्शन आहे. आणि हे जे होते समुद्रगुप्त, ठीक आहे, यांच्याबद्दल परत इन्फॉर्मेशन जर बघितली तर इन अ फोर्थ श्लोक ऑफ अ प्रयाग प्रतष्टी the inscription of a Vakataka and a Ariad inscription, there was evidence of appointment of a Samudragupta as a successor of a royal throne of a Chandragupta I. ठीक आहे, यांच्या आपण म्हणू शकतो सक्सेसर बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन या सर्व पार्टमध्ये मेन्शन केलेली आहे. आणि समुद्रगुप्त जर बद्दल परत इन्फॉर्मेशन बघितली तर जसं मी आता सांगितलं क्वेश्चन मध्ये हे सर्व जे एरियाज होते, ठीक आहे, हे ट्रायबल रिजन होते, त्यांनी सर्व जे आहे सरेंडर करून टाकले डायरेक्ट समुद्रगुप्तला, ठीक आहे, रायदर हॅव्हिंग एनी टाइप ऑफ अ वॉरफेअर. मॅच द पेयर्स.
ते हे जे मुकुंदा दास होते, ठीक आहे, ही वॉज अ बेंगाली पोएट आणि खूप सारे सॉंग्स पण त्यांनी कंपोज केले. तर त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो हे फोर्थ वाला येणार पॅट्रोटिक सॉंगचं कंपोजिशन. ठीक आहे. मित्रपूजा वगैरे जे आहे त्यांचं मेजरली आपण म्हणू शकतो गेट कंपोजिशन राहिलेलं आहे. त्याच्यानंतर बाल गंगाधर तिलक. आता बाल गंगाधर तिलक सर्वांनाच माहिती आहे, ही वॉज अ पर्सन, ठीक आहे, ज्यांना निकनेम आहे लोकमान्य. ठीक आहे, आपण लोकमान्य बाल गंगाधर तिलक असं म्हणतो. महात्मा गांधीजीने मेकर ऑफ अ मॉडर्न इंडिया असं लोकमान्य बाल गंगाधर तिलकना म्हटलं. त्याचबरोबर ब्रिटिशने पण एक टायटल दिलं होतं त्यांना, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. मग यांचं मेजर जे होतं ना बाल गंगाधर तिलक, त्यांनी मेनली ना स्वराज, त्यालाच आपण सेल्फ रूल, ठीक आहे, त्याला मेनली ते ॲडव्होकेट करत होते. आणि त्यांच्याच हेल्पनी जे आहे म्हणू शकतो, ही रिक्वेस्टेड द बॉम्बे मिल ओनर की ते सप्लाय करे धोतीजला ॲट अ मॉडरेट रेट टू द इंडियन पीपल्स. त्याच्यानंतर खूप बुक्स वगैरे त्यांनी लिहिली, जसं की आर्थिक होम इन वेदास, द ओरियन, ठीक आहे, आणि मग भगवद्गीता रिलेटेड वगैरे, ठीक आहे, रहस्य वगैरे. त्याच्यानंतर लाला लजपत राय. आता लाला लजपत राय नाव ऐकल्याबरोबरच आपल्याला आठवणे पंजाब केसरी. ठीक आहे, ही मेजरली फाउंडेड. आता हा बाल गंगाधर तिलकचं काय येणार, रिक्वेस्ट इज द बॉम्ब मिल वर्कर धोतीवाला. आणि हे लाला लजपत राय, लाला लजपत राय त्यांनी ना सर्वंट ऑफ अ पीपल सोसायटीला मेनली फॉर्म केलं होतं आणि ते इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता सेशनचे पण जे आहे हेड राहिलेले आहेत. आणि ही वॉज अ मेजर लीडर जे स्वदेशी मुवमेंट सोबत ते असोसिएट होते. तर आपलं हे लाला लजपत रायचं स्वदेशी मुवमेंट अगेन्स्ट द यूज ऑफ अ फॉरेन शुगर. आणि मग पिठाबरम पिलाई जे येते त्यांचा आन्सर येणार स्टीम, स्वदेशी स्टीम नॅव्हिगेशन कंपनी, त्याचं त्यांनी पितंबर पिलाईने एस्टॅब्लिश केलं होतं. ठीक आहे. हे जे आहेत ना पितंबर पिलाई, यांना ना तमिळ टेलिस्मन पण म्हटलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन हू हॅड द कोट पेंटिंग ऑफ अ शहाजहान, शहाजहानच्या कोट पेंटिंग कोणत्या पर्सनच्या इथे आहेत. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे आपला, याच्यामध्ये ऑप्शन्स होते, इथे पेस्ट नाही झाले पण लक्षात ठेवा, ए, बी आणि डी. ठीक आहे, कोट पेंटर हे सर्व शहाजहानच्या टाइमला होते आणि शहाजहानच्या टाइमला ताजमहल वगैरे पण मेजर आर्किटेक्चर फॉर्मेशन झालं होतं. ठीक आहे. आता मुघल आर्किटेक्चर कशाचं कॉम्बिनेशन आहे, मी आधीच सांगितलं होतं, इंडो इस्लामिक. त्याच्यानंतर मुघल आर्किटेक्चरमध्ये मिनिएचर पेंटिंग्स वगैरे पण खूप सारे आहेत. आणि इन द टाइम ऑफ अकबर, ठीक आहे, अकबरच्या टाइममध्ये ना डिफरंट डिपार्टमेंट पण एस्टॅब्लिश केले होते, जसं की डिपार्टमेंट ऑफ पेंटिंग अँड खारीखान कारखानास. ठीक आहे. आणि त्याचबरोबर शहाजहानच्या टाइमला जर बघितलं तर गोल्ड सिल्वर ब्राईट कलरचे युसेस वगैरे स्टार्ट झालेलं होतं आणि त्याच्या टाइमला पण त्यांच्या पण कोर्टमध्ये व्हेरियस स्कॉलर्स वगैरे होते, जसे की हे सर्व त्यांचे नावं आहेत. ओके. आता बघू, डॅश रोट नॅचरल हिस्ट्री इन 75 AD इन विच देअर आर द रेफरन्स टू द एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. तर याचा आन्सर आहे आपलं नॅचरल हिस्ट्री बाय द वर्क ऑफ फिलिंग ऑफ एडिटर, ही वॉज द एम्पेरियल ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम रोमन एम्पेरर. ओके. आणि याचा आन्सर हे आहे. ओके, डिस्क्राईब करणे नाही, जस्ट अ फॅक्च्युअल स्टॅट. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये आपल्याला परत क्रोनॉलॉजी सांगायची आहे. तर क्रोनॉलॉजी 2019 वर प्रश्न आला होता, याचा आन्सर आहे ए, पहिले सर ए, बी, सी आणि डी. ठीक आहे. पाकिस्तान रिझॉल्युशन पहिले आलं होतं. ठीक आहे. पाकिस्तान रिव्हॉल्युशन त्याला पण राहुल रिझॉल्युशन पण म्हणलं जातं. ठीक आहे. पॉलिटिकल रिझॉल्युशन होता जो 1940च्या टाइमला ड्राफ्ट केला गेला होता. ठीक आहे. पाकिस्तान रिझॉल्युशन जो होता त्याला ना फॉर्मली मुस्लिम लीगने हळूहळू ॲक्सेप्ट केलं. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली इंडियन नॅशनल काँग्रेसने तर काही त्याच्यावर रिॲक्शन असेल केलं. त्याच्यानंतर रिजेक्शन ऑफ अ राजाची प्रपोजल बाय द काँग्रेस. आता याच्यामध्ये काय आहे, राजाजी मी आताच काही साईड पहिले सांगितलं तर सॉरी जस्ट अ मिनिट, मी एकदा नाव तुम्हाला वाचून सांगून देते. सी राजगोपालचारी. तर बघा श्री राजगोपालचारी जे आहे त्यांनी एक
फॉर्म्युला पण आणलं होतं टू ब्रेक द डेडलॉक बिटवीन इंडियन नॅशनल काँग्रेस अँड मुस्लिम लीग, त्याला आपण राजाराजांची फॉर्म्युला पण म्हणतो. ठीक आहे. त्याचबरोबर गांधीजी आणि जे जिना होते त्यांच्या टॉप जे आहे बोलणं वगैरे जे आहे आफ्टर पिंगिंग दिस फॉर्म्युला, ठीक आहे, आणण्यात आलं होतं. ठीक आहे. ही टॉक ऑन द बेसिस ऑफ राजाराजाची फॉर्म्युला. मग राजाराजाची फॉर्म्युला बद्दल काही पॉईंट्स मेन्शन इथे केले आहेत, जसं की काँग्रेस आणि मुस्लिम लीग जे आहे ती युनाईट होऊ शकते. ठीक आहे, अगेन्स्ट द ब्रिटिश. आणि ट्रान्सफर ऑफ पॉवर जे आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान जो आहे विल बी क्रिएटेड फॉर द मुस्लिम पीपल्स ओनली. ठीक आहे. आणि प्लेबिसाईट वगैरे कंडक्ट करायला पाहिजे ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन इक्वल असते. ठीक आहे. हे सर्व पॉईंट जे आहे राजा श्री राजगोपालचार्यचा जो फॉर्म्युला होता, ठीक आहे, त्याला जे राजाराजी फॉर्म्युला म्हणतो त्याच्यामध्ये मेन्शन होते. त्याच्यानंतर शिमला कॉन्फरन्स झाली. तर आता शिमला कॉन्फरन्स बद्दल जर बघितलं तर इथे बघा, लॉर्ड वेवेल, ठीक आहे, ही इन्व्हायटेड लीडर इंक्लुडिंग महात्मा गांधी अँड M.A. झिना, ठीक आहे, टू डिस्कस मतलब टू शिमला, की ते वेवेल्स प्लॅनला वगैरे डिस्कस करू शकेल. ठीक आहे, तर त्यालाच आपण म्हणतो शिमला कॉन्फरन्स. आता बघू 2021चे क्वेश्चन्स. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, द फॉलोइंग इंडिव्हिज्युअल सपोर्ट द हिंदू कोड बिल. ठीक आहे, हिंदू कोड बिल कोणी आणलं होतं? डॉक्टर B.R. आंबेडकर. ठीक आहे, यांच्या इनिशिएटिव्ह थ्रू हिंदू कोड बिल आणण्यात आलं होतं. आणि विच इंडिव्हिज्युअल सपोर्ट दिस बिल, तर इथे बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद मतलब म्हणजे बघा हा जो प्रश्न आहे ना तो MPSCने कॅन्सल केला होता. ठीक आहे, तर आता हे जे पर्सन्स आहे ना त्यांच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊ. तर हे जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑब्व्हियसली सर्वांना माहिती आहे, ही वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे, ही वॉज द फर्स्ट होम मिनिस्टर ऑफ इंडिया. ठीक आहे, आपण जसं माहिती आहे ह्यांनी मेजर रोल प्ले केला आहे स्टेट रिऑर्गनायझेशन करताना. ठीक आहे, पट्टाभी श्रीरामय्या, ठीक आहे, ही वॉज अ गव्हर्नर ऑफ मध्य प्रदेश फर्स्ट. आणि सुचिता कृपलानीनी, ठीक आहे, शी वॉज अ फर्स्ट वुमेन चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश. हे झालं रिगार्डिंग 2021चा हा प्रश्न. आता बघा अण्णाभाऊ साठे जो आहे त्यांच्याबद्दल विचारलं आहे. ठीक आहे, यूज द फॉलोइंग मीन्स टू स्प्रेड द कम्युनल आयडियोलॉजी. ठीक आहे, तर कोणती मीन्स ते यूज करतात? ते यूज करतात ड्रामाज वगैरे जे आहे त्याचं म्हणजे त्याला दाखवून, ठीक आहे, वेरियस अवेअरनेस रिलेटेड अवेअरनेस म्हणू शकतो किंवा स्प्रेड ऑफ अ कम्युनिस्ट आयडियोलॉजीला ते प्रमोट करायचे. तर हे झालं आपलं मेन क्वेश्चन. आता बघू नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. तर M.N. रॉय जो होते वॉज अ लीडर ऑफ अ लिबरल पार्टी आणि M.N. रॉय वॉज अ लीडर ऑफ अ रेडियल डेमोक्रेटिक पार्टी. तर याचा आन्सर जर बघितला तर M.N. रॉय, ठीक आहे, ही वॉज अ लीडर ऑफ अ लिबरल पार्टी. तो हा जो ऑप्शन आहे ना तो चुकीचा आहे. फक्त हा जो आहे सेकंड, ही वॉज अ लीडर ऑफ अ रेडियल डेमोक्रेटिक पार्टी, हे बरोबर आहे. ठीक आहे, ओनली 2 इज अ करेक्ट वन. तर M.N. रॉय बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर बघितली, ही वॉज अ मेंबर म्हणजे जर बघितलं ही वॉज अ मेनली प्रॉमिनंट इंडियन फिलॉसॉफर राहिले आहेत ते. त्याच्याबरोबर त्यांनी करिअरची जर स्टार्टिंग जर बघितली त्यांची, ही स्टार्टेड ॲज अ मिलिटंट पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट अँड ही देन लेफ्ट इंडिया द सर्च ऑफ आर्म आणि ऑर्गनायझेशन वगैरे फॉर्म करण्यासाठी. आणि M.N. रॉय जे आहे त्यांनी मेजरली क्रिएट केली मेक्सिकन पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये. ठीक आहे, दॅट्स इट. आता बघू नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फाउंडेड द इंडियन इंडिपेंडन्स फॉर इंडियन लीग. त्याला कोणी फाउंड केलं होतं? जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, या दोन पर्सननी जे आहे इंडिपेंडन्स फॉरनं इंडियन लीगला फॉर्म केलं होतं. आता यांच्याबद्दल बाकी एक्स्ट्रा डिटेल बघितलं आहे जवाहरलाल नेहरू बद्दल तर आपल्याला माहिती पडेल. ऑब्व्हियसली ही वॉज वन ऑफ द प्रोमिनंट लीडर. ठीक आहे, PM राहिले आहेत इंडियाचे. त्याच्यानंतर इथे श्रीनिवास अय्यरबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. ही वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिपेंडन्स इंडियन लीग. आणि त्याच्यानंतर इथे जे इतके पर्सन्स दिले आहेत ना त्यांच्याबद्दल माहिती बघू. तर V.D. सावरकर, त्याला त्यांचं फुल नेम आहे विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे, ही वॉज अ फ्रीडम फायटर, पॉलिटिशियन, लॉयर वगैरे. आणि एक होती रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी. ठीक आहे, एक पॉलिटिकल पार्टी आहे ज्याचं इस्टॅब्लिशमेंट मेनली B.S. मुंजे आणि एमकर जयंकरनी बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर B.S. मुंजे जे आहे वॉज अ लीडर ऑफ आणि हे जे आहेत B.S. मुंजे, ठीक आहे, ही वॉज अ लीडर ऑफ हिंदू महासभा इन इंडिया. आणि श्याम प्रसाद मुखर्जी,
ठीक आहे, त्यांनी अखिल भारतीय जनसंघाचं फॉर्मेशन केला होता. आता इथे परत मॅच द पेअर आहे. तर बघा, हे जे विठ्ठल रामाजी शिंदे आहे ना, ठीक आहे, त्यांनी भारतीय अस्पृश्यता प्रश्न, ठीक आहे, हे लिटरेचर त्यांच्या अंडरमध्ये येते. त्याच्यानंतर दादूबा पांडुरंग, ठीक आहे, त्यांच्या रिलेटेड जर बघितलं तर ईश्वरा. गोपाल हरी देशमुख, त्यांचं जर बघितलं लिटररी वर्क तर त्याच्यामध्ये येणार धर्मवेचन. आणि मग ज्योतिराव फुले त्यांच्या याच्यात येणार. हे झालं आपलं मॅच द पेअर. आता बघा सर्वांची इन्फॉर्मेशन. तर गोपाल हरी देशमुख जे होते त्यांना वॉज ऑल्सो नोन ॲज अ लोकहितवादी, ठीक आहे. ही वॉज अ इंडियन सोशल रिफॉर्मर ॲज वेल एज ही वॉज अ रायटर. त्यांनी एक वीकली लिहिली होती ज्याचं नाव होतं हितेच्छू, ठीक आहे, गुजराती आणि एज वेल इंग्लिश लँग्वेज. आणि दाडोबा पांडुरंग, ठीक आहे, त्यांना ना पनिनी ऑफ अ मराठी लँग्वेज पण असं म्हटलं जाते. आणि ही यांनी जे आहेत ना, ही मेनली यूज टू कंपोज अ ड्रामा विविचन अंडर द नेम ऑफ अ जगदवासी आर्य. ओके. त्याच्यानंतर विठ्ठल रामाजी शिंदे, ठीक आहे, ही स्टार्टेड द डिप्रेस क्लास मिशन. आणि यांच्या जर बघितलं परत, ही रोड द बुक भारतीय अस्पृश्यता परशा, विठ्ठलराव सामाजी शिंदे. त्याच्यानंतर ज्योतिबा फुले. आता ज्योतिबा फुले बद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर ज्योतिबा फुले, जसं मी आताच 2 स्लाइड आधी सांगितलं होतं, सत्यशोधक समाज त्यांनी फॉर्म केला. आणि त्यांची वाईफ जर वगैरे बघितलं तर सावित्रीबाई फुले वगैरे येतात. आणि त्यांनी खूप सारे मेजर वर्क्स पण केले आहेत, रायटिंग पण केली आहे. त्यांच्यामधला एक होतं गुलामगिरी इश्रा आणि सार्वजनिक सत्यधर्म. परत मॅच द पेयर्सचे प्रश्न आहेत. ही यांची इयर्स मॅच करायचे आहेत. थोडा हा फॅक्च्युअल आहे, फॅक्ट आहे. तर याचा आन्सर येते आपला ए. ठीक आहे. याच्याबद्दल काय बेसिक आपण म्हणू शकतो डिटेल्स आहे, ते एकदा तुम्ही स्वतः बघून घ्या. ठीक आहे, असं काही एक्सप्लेन करण्यालायक नाहीये, बेसिक पॉईंट्स आहे. त्याच्यानंतर तर आता हा प्रश्न आहे मॅच द पेअरचं, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅच करायचे कुठलं म्हणजे कोणाशी लिंक करते. तर बघा, इथे जे विठ्ठल रामाजी शिंदे आहेत ना, त्यांच्याबद्दल जर बघितलं तर ही वॉज अ प्रेसिडेंट ऑफ ही वॉज अ प्रेसिडेंट ऑफ अ वेल्थ तालुका शेतकरी परिषद, ठीक आहे, जे बोरगावला झाली होती. त्याच्यानंतर काय म्हणते खासे साहेब पवार. आता यांच्याबद्दल जर बघितलं, त्यांनी पण प्रेसिडेंट होते ऑफ अ मुंबई प्रातिक ब्राह्मणेत्र पार्टी, ओके, यांचं. आणि मग आपलं दिनकर राव जावलकर बद्दल जर बघितलं तर त्यांनी ना एक न्यूजपेपर या म्हणू शकतो वीकली जे आहे त्याने सुरू केली होती, तेज म्हणून. आणि श्रीपतराव शेंडे, ठीक आहे, यांचं हे येते. ओके. सो म्हणजे ज्यांच्या समोरचेच लिंक आहे, आन्सर आहे 1. तर आता एक स्टेटमेंट दिली आहे, डिसएन्चantment विथ द ब्रिटिश इज ग्रोइंग डे बाय डे इन इंडिया अँड वी हॅव टू गिव्ह देम अ वे टू वेंट आउट इट ओनली देन वी कॅन स्टॅबिलाइज अवर गव्हर्नमेंट. दिस स्टेटमेंट वॉज गिवन बाय ॲलन हूम. आणि ही स्टेटमेंट कोणी सपोर्ट केली होती, तर ही स्टेटमेंट सपोर्ट केली होती सर वेडनबर्न. ओके. तर बघा, कुठं ना कुठं आपल्याला माहिती आहे 1857चं जे रिव्हॉल्ट झालं होतं, ठीक आहे, म्युटिनी ऑफ 1857. त्याच्यानंतर ब्रिटिशच्या अगेन्स्ट जे आहे पीपल वेअर रिव्हॉल्टिंग अँड दस कुठं ना कुठं ब्रिटिशला असं वाटत होतं की बाबा आपण कुठे ना कुठं त्यांच्या पीपल जे रिव्हॉल्ट करत आहे त्यांच्यासाठी एक सेफ्टी वॉल वगैरे जे आहे, काही त्यांचे सेंटिमेंट जे आहे आउटब्रस्ट होण्यासाठी कुठं ना कुठं एक ऑर्गनायझेशनचं वगैरे फॉर्मेशन करावं, ठीक आहे, सो दॅट लोक जे आहे पॉलिटिकली प्रॉब्लेम त्या ऑर्गनायझेशन थ्रू डिस्कस करायला पाहिजे रॅदर दॅन हॅव्हिंग अ वॉर टाईप सिच्युएशन. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ना एक ऑर्गनायझेशनचं फॉर्मेशन व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचमुळे असं म्हणलं जातं की इंडियन नॅशनल काँग्रेसचं फॉर्मेशन झालं होतं. ठीक आहे. तर हे एका साईडचे व्ह्यूज आहे. हवेवर इंडियन नॅशनल काँग्रेसचं फॉर्मेशन जे झालं ते इंडियन्स थ्रू झालं होतं, हे दुसऱ्या साईडचं व्ह्यू आहे. ठीक आहे. ते गोष्ट लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या फॉर्मेशनसाठी जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते डिफरंट असं मानलं जाते. ठीक आहे. त्याच्यामधून एक होते सेफ्टी वॉल थेरी. तेच मी जसं सांगितलं, ब्रिटिश हॅज सीन दॅट पॉलिटिकल सिच्युएशन
ठीक आहे. जशी आपली म्युटिनी 1857ची झाली, तसं कुठं ना कुठं अनादर रिबेलियन होऊ शकतो. त्याच्यामुळे जे आहे त्यांनी विचार केला की असं टाईपचं एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायला पाहिजे लोकांसाठी, सो दॅट ते त्यांचे पॉलिटिकल प्रॉब्लेम्स वगैरे डिस्कस व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि दस इंडियन नॅशनल काँग्रेसचं फॉर्मेशन करण्यात आलं होतं बाय द रिटायर सिव्हिल सर्वंट अँड नॉट बाय द इंडियन. ठीक आहे. अशी हे सेफ्टी वॉल थेरी म्हटलं जातं. ठीक आहे. फक्त सेफ्टी वॉल थेरीमध्येच असं मानण्यात येते, पण अदर साईडला जर बघितलं तर इंडियन्सनीच इंडियन नॅशनल काँग्रेसचं फॉर्मेशन केलं असं म्हणण्यात येते. ठीक आहे. आता ह्या सेफ्टी वॉल थेरीमध्ये ना एक पॉईंट लक्षात ठेवायचा, इट इज सेड दॅट जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ना, इट वॉज स्टार्टेड बाय द व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन. ठीक आहे. डफरिन यांच्या थ्रू जे आहे स्टार्ट केली होती असं म्हणण्यात येते. आणि यांना हेल्प कोण केलं होतं, आता ही जी स्टेटमेंट आहे ना, त्यांनी काय आर्ग्युमेंट दिले आहेत रिगार्डिंग द सेफ्टी वॉल थेरी. ठीक आहे. एओ होमनी काही आर्ग्युमेंट दिले आहेत, बस इतकं लक्षात ठेवायचं. आणि कोणी हेल्प केली होती हे. ठीक आहे. हे सेफ्टी वॉल थेरीबद्दल तर मी तुम्हाला पूर्ण डिस्कस केलंच. आता इथं ऑडमेन आउट सांगायचं आहे. तिथं ऑडमेन आउट मध्ये कोण येते, ऑडमेन आउट मध्ये हे पर्सन येतात. ठीक आहे. असूड, शेतकऱ्याचा असूड पर्सन नाही आहे हे, लेख आहे. ठीक आहे. लेख आहे, समथिंग बुक टाईप आहे. तर हे कोणी लिहिलं होतं, ज्योतिबा फुलेंनी लिहिलं होतं. त्याच्यानंतर एक आहे कुलकर्णी लीला मूर्ती आणि शेतपती शेठजी प्रताप, सेठजी प्रताप. आता हे जे आहे दोन्ही रायटिंग लिहिली होती मुकुंदराव पाटीलनी. त्याचबरोबर मुकुंदराव पाटीलनी परत एक बुकलेट पण लिहिली होती, ती होती विठोबाजी शिकवण. सो हे 3 बुक जे आहे एका पर्सनने लिहिली आहे, फक्त ही जी बुक आहे ती डिफरंट पर्सनने लिहिली आहे, दॅट इज ज्योतिबा फुलेंनी लिहिलं आहे. दॅट्स वाय हे ऑडमेन आउट आहे. आता मग काही हे जे पीपल्स आहेत त्यांच्याबद्दल डिटेल डिस्क्रिप्शन बघू. तर हे जे होते महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. त्यांची वाईफ होती सावित्रीबाई फुले. आणि हे दोघे पण जे आहे पर्सन दे वर द सोशल ऍक्टिव्हिस्ट, सोशल रिफॉर्मर पण म्हणू शकतो. आणि सावित्री ज्योतिबा फुले जे होती ना, ते आपण म्हणू शकतो शी वॉज द पायनर ऑफ वुमेन एज्युकेशन इन इंडिया. आणि ज्योतिबा फुलेंनी एक ऑर्गनायझेशनचं फॉर्मेशन केलं होतं ज्याला सत्यशोधक समाज म्हणलं जाते, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रूथ सिकर सोसायटी म्हणतो. ठीक आहे. त्यांच्याद्वारे लिहिलेले बुक्स बघून घ्या, हे सर्व त्यांच्याद्वारे लिहिलेले बुक्स आहे. आता बघू मुकुंदराव पाटील बद्दल. ठीक आहे. ही वॉज ऑल्सो अ मेजर इंटेलेक्ट आणि पीझन्सच्या जे आहे वेलफेअरसाठी त्यांनी खूप सारे मुवमेंट्स वगैरे लॉन्च केले होते. त्याचबरोबर त्यांनी डिफरंट आर्टिकल्स लिहिले. त्यांचे हे 3 नावं आहेत जे आपण आता बघितलं. आता हे परत मॅच द पेअर. तर इथे बघा गुलबदन बेगम. आता गुलबदन बेगम जे आहे शी वॉज द ऑथर ऑफ अ बुक हिमायू. ठीक आहे. ती डॉटर होती बाबरची. शी वॉज द डॉटर ऑफ अ बाबर. आणि तिने जी बुक आहे हुमायूनामा ही बुक लिहिली. सलीमा सुलतान. सलीमा सुलतान जे आहे शी वॉज मेजरली वाईफ ऑफ अकबर. ठीक आहे. अकबरचे खूप सारे वाईफ होते. ठीक आहे. त्याच्यामधून एक सलीमा सुलतान त्यांची वाईफ होती. तिने जे आहे पोएट्स लिहिले इन अ पर्शियन लँग्वेज. जहानारा बेगम. जहानारा बेगम बद्दल जर बघितलं, ती आर्किटेक्ट होती आणि पोएट्स वगैरे होती आणि ती शहाजहानची डॉटर होती. ठीक आहे. आणि ती पण हायली एज्युकेटेड पर्सन होती, ॲज वेल एज शी कॅन रीड इन अ पर्शियन. आणि लास्ट वन आहे झेबू निस्सा. ठीक आहे. झेबू निस्सा यांच्याबद्दल जर बघितलं तर हा लास्टवाला पॉईंट येणार कुठला, एक्सपर्ट इन कॅलिग्राफी. ओके. तर हे झालं आपलं मॅच द पेअर. ठीक आहे. हे स्टॅटिक पार्ट आहे. बघा इथं तुम्हाला सर्व नाव लक्षात राहणे हे थोडं इम्पॉसिबल आहे, पण हुमायूनामा कोण लिहिलं हे सर्वांनाच माहीत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सलीम सुलताना ही जी आहे वाईफ होती अकबरची. ठीक आहे. हे थोडंफार आयडिया राहू शकते. रेस्ट ऑफ द 2 जे पर्सन आहे थोडं हार्ड आहे टू गेस द आन्सर. ठीक आहे. कारण की आपण प्रत्येक जे आहे त्यांच्याबद्दल वाचत नाही. ठीक आहे. सो कारण की सिलेबस खूप लंबा होऊन जातो आणि ऑब्व्हियसली तेवढं सारं रिटेन करणे पण इम्पॉसिबल असते. दॅट्स वाय. ओके. तर अशा क्वेश्चनला काय करायचं, जर 2-3 पॉईंटने गेस करू शकत असाल तर अटेम्प्ट करायचं, नाही तर त्या कशा क्वेश्चनला सोडून द्यायचं. नंतर जस्टिस रानाडे वेलकम अ डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट बिकॉज आन्सर आहे दिस ॲक्ट विल प्रोटेक्ट द फार्मर फ्रॉम अ मनी लेंडर. तर लक्षात ठेवायचं डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट कशासाठी होतं, ती कुठे ना कुठे फार्मरला मनी लेंडर्स पासून प्रोटेक्ट करण्यासाठी होतं. तर आन्सर येते आपला फक्त 1. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु अमंग द फॉलोइंग हेडेड द स्वदेशी वस्तू पंचारिणी सभा ऑर्गनायझेशन. ठीक आहे. कोणी हेड केली होती, लोकमान्य टिळकनी हेड केली होती. ठीक आहे. लोकमान्य टिळक हेड केली होती ही ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वदेशी म्हटलं आहे तर आपण एकदा स्वदेशी मुवमेंट बद्दल पण बघून घेऊ. ठीक आहे. तर 1905-1997च्या टाइमला ही मुवमेंट लॉन्च झाली होती. ही मुवमेंट जेव्हा लॉर्ड कर्झन
ठीक आहे. यांनी अनाऊन्स केलं होतं की बेंगॉल जे आहे याचं पार्टिशन करण्यात येणार ईस्ट आणि वेस्टर्न साईडमध्ये. ठीक आहे. ते हे कुठं ना कुठं जर तुम्ही डिटेलिंग वाचाल तर तुम्हाला माहित होईल. समहाऊ इट वॉज सम मतलब समहाऊ इट वॉज सॉरी मला वर्ड नाही सापडत आहे. समटाइम इट वॉज इंडिकेटिंग की हिंदू आणि मुस्लिमची जी आहे मेजॉरिटी वाईज जे आहे स्टेटचं बायफर्केशन करण्यात येईल. ठीक आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न साईडमध्ये. तर याच्या अगेन्स्टमध्ये जे आहे लोकांनी स्वदेशी मुवमेंट लॉन्च केली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी डिसाईड केलं होतं की जे पण स्वदेशी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत, दॅट इज मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे, त्याचा यूज करू. ठीक आहे. मँचेस्टर क्लोथला वगैरे आपण बायकॉट करू. ठीक आहे. ते होती आपली स्वदेशी मुवमेंट आणि वेरियस प्लेसेसमध्ये ती लॉन्च झाली होती. आणि एक लक्षात ठेवा, बॉम्बेमधून लीडर जे होते बालगंगाधर तिलक होते. ठीक आहे. आणि वेरियस प्लेसेसमधून वेरियस मेजर लीडर्स राहिलेले आहेत. ओके, दॅट्स इट फॉर द क्वेश्चन. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे दिनशा वांसा. ठीक आहे. ही रोट अ लेटर टू द दादाभाई नवरोजी ऑन नोव्हेंबर 1899 टू कन्वे द फेलियर ऑफ अ काँग्रेस. त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन त्यांनी मेन्शन केलं होतं. ते होतं सर्वात पहिले ले ऑफ कन्सिस्टन्सी इन द वर्क ऑफ काँग्रेस, ॲटिट्यूड ऑफ अ लीडर टुवर्ड द पॉलिटिक्स ॲज वेल एज अ लेजर ॲक्टिव्हिटी. आणि थर्ड होतं वी नॉट ओनली बाग वी ओनली बाग डू नॉट बाईट. ठीक आहे. हे तीन जे आहे त्यांनी मेन्शन केलं होतं. सो आपला आन्सर येणार ABC आन्सर व्हायला पाहिजे. ओके, ABC हे आन्सर आहे बघा. CBA ऑप्शन नंबर 3. तर या पर्सन बद्दल आपण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. हे जे पर्सन होते ते मेजरली वर्क केले विथ असोसिएटेड विथ दादाभाई नवरोजी आणि फिरोजशाह मेहता. ठीक आहे. आणि काँग्रेसमध्ये पण त्यांचं खूप वर्क राहिलेलं आहे. त्याचबरोबर ही वॉज वन ऑफ द फाउंडिंग मेंबर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस अँड ही ऑल्सो प्रिसाइडेड इंडियन नॅशनल काँग्रेसचा सेशन जो 1901 मध्ये राहिला होता. आणि हे जे पर्सन होते दिनशा वांसा, ही वॉज नॉट ओनली स्टँड विथ फिरोजशाह मेहता ॲज अ मेकर ऑफ अ बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बट विथ अ गोपाल कृष्णा गोखले ॲज अ कस्टेडियन अँड वॉचडॉग फॉर द कंट्रीज फायनान्स. ठीक आहे. तर यांच्या सोबत पण त्यांनी खूप वर्क केलं आहे आणि त्यांच्या सोबत जे आहे ते असोसिएट राहिलेले आहे. ठीक आहे. आणि हे तीन जे आहेत म्हणजे त्यांनी दादाभाई नवरोजीला लेटर लिहिलं. ठीक आहे. की काँग्रेस जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेस कुठे ना कुठे फेलियर होत आहे आणि ते हे 3 पॉईंट त्यांनी मेन्शन केले होते. 2022चे आता प्रश्न सुरू करू. तर बघा, बिफोर द फॉर्मेशन ऑफ ऑल इंडिया स्टेट पीपल काँग्रेस ॲट अ नॅशनल लेवल विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन वॉज ॲक्टिव्ह इन अ कोल्हापूर. ठीक आहे. तर टू रेज अ कन्सर्न ऑफ अ पीपल, ही ॲक्टिव्ह होती लोकसभा. ठीक आहे. शाहू महाराज जे आहे त्यांनी इस्टॅब्लिश केली होती सत्यशोधक समाज इन कोल्हापूर. आणि शाहू महाराज सत्यशोधक समाज इन कोल्हापूर अंडर द चेअरमॅनशिप ऑफ दिस पर्सन. ठीक आहे. इमानदार PG इमानदार. आणि प्रेसिडेंट होते भास्करराव जाधव. आणि बिफोर द फॉर्मेशन ऑफ ऑल इंडियन स्टेट पीपल काँग्रेस ॲट अ नॅशनल लेवल, लोकसभा जे होती ती ॲक्टिव्हली ऑर्गनाईज झाली होती ना कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. विच मेनली यूज टू रेज द कन्सर्न रिगार्डिंग द पीपल. आता ऑडमेन आउट सांगायचं आहे. तर इथे बघा, हे जे होते डॉक्टर और मिसेस लॉरा डिसूजा, सुधाताई जोशी आणि हिरवे गुरुजी. ठीक आहे. हे जे 3 पर्सन आहेत ना ते वेर मेनली असोसिएट विथ गोवा मुक्ती संग्रह. सो हे जे आहेत साने गुरुजी ते आपले ऑड वन आउट आहेत. ठीक आहे. आता हे सुधा जोशी जी होती ना तिला सुधाताई पण म्हणलं जायचं किंवा आंट सुधा पण म्हणलं जायचं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. जस्ट ट्रान्सलेशन आहे हे. आणि बस इतकंच पॉईंट आहे याच्यामध्ये डिस्कस करण्याला. मग प्रेसिडेंट कोण होते इंडियन नॅशनल कमिशन ऑफ अ फिमेल एज्युकेशनचे 1957ला? दुर्गाबाई देशमुख. आफ्टर द पासिंग अवे ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू फ्रॉम द फॉलोवर ऑफ अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिकम द मेंबर ऑफ अ काँग्रेस. तर याचं आन्सर आहे आपलं ए. तर आहे RD भंडारे. त्याचबरोबर दादासाहेब रुपवते आणि राजाराम भोसले. ठीक आहे. त्यालाच राजाभाऊ भोसले. हे 3 पर्सन जे आहे ते मेनली असोसिएटेड, सॉरी हे A, C आणि D ऑप्शन नंबर, हा हे सॉरी A, B आणि C, A, B आणि C.
हे जे डी जे पर्सन होते ही डिड नॉट जॉईन अ काँग्रेस पार्टी. ठीक आहे, हे स्टॅटिक पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल, काही इथे डिस्क्राईब करण्यालायक नाही आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग टू प्लेसेस इन अ मुंबई हॅज अ सॉल्ट मार्केट ड्युरिंग द ब्रिटिश टाइम. तर भेंडी बाजार आणि वडाला. ठीक आहे, हे त्याचं आन्सर. हु हॅज एस्टॅब्लिश अ मानव धर्म सभा ॲट सुरत अँड परशुराम मंडी ॲट अ बॉम्बे. तर ते होते दादोबा पांडुरंग तरखडवाकर. ओके, आता परशुराम मंडळी जर बघितलं, दादोबा पांडुरंग आणि रामचंद्र जयंकरनी पण हेल्प केली होती, महाराष्ट्रामध्ये ते फॉर्म झालं होतं. ठीक आहे, याचं मेन आता जर बघितलं काय बिलीव्स होते यांचे, तर इथे बिलीव्ह ऑन ओनली ऑन वन गॉड. ठीक आहे, आणि कास्ट सिस्टीम जे आहे, कास्टचे रूल जे आहे त्याला ब्रेक करायला पाहिजे असं पण त्यांचा व्ह्यू होता. आता नेक्स्ट आहे हु रोट द बुक तरकिया ई हिंद. ठीक आहे, डिटेल डिस्क्रिप्शन अबाउट नॉर्थ इंडिया. तर ही बुक लिहिली होती अल बरुनीनी. ठीक आहे, अल बरुनी जे होते त्याने ही बुक लिहिली होती. मेनली ना हे पर्शियन मधून ट्रॅव्हल केले होते, पर्शियन ट्रॅव्हलर होते. आणि हे जी बुक होती ना, ठीक आहे, इट इज अ सायंटिफिक ट्रिटी ऑल्सो नोन एज अ इन्क्वायरी इन टू द इंडिया. त्याच्यानंतर ना अल-बरुनी जर बघितलं तर मोहम्मद गझनी सोबत ते असोसिएटेड होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जे इबन बतुता लिहिला आहे ना, इबन बतुता याने पण एक बुक लिहिली होती रिगार्डिंग हिज ट्रॅव्हल, जेव्हा ते इंडियामध्ये ट्रॅव्हल केले होते. ठीक आहे, हे कोणाच्या टाइमला केले होते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन कराल. ठीक आहे, हे कोणत्या किंगच्या टाइमला इबन बतुता इंडियामध्ये आले होते ते मला मेन्शन कराल कमेंटमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, इबन बतुता जे आहे त्यांनी बुक ट्रॅव्हलला रिहाला असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता लार्जेस्ट मिझोलिथिक साईट इन राजस्थान, तर याचा आन्सर आहे बागोर. बागोर इज द लार्जेस्ट साईट इन राजस्थान, मिझोलिथिक साईट. ओके, आणि त्याच्यानंतर जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक असते आपलं पॅलोलिथिक एज, मिझोलिथिक एज, आणि एक असते निओलिथिक एज. ठीक आहे, त्याला आपण ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज आणि न्यू स्टोन एज असं म्हटलं जाते. ठीक आहे, हे बेसिक आहे, आपल्या एन्शियंट हिस्ट्रीच्या स्टार्टिंगला आपण हे शिकतो. बागोर जे आहे लेफ्ट बँक ऑफ कोठारी रिव्हर ट्रिब्युटरी, हे जे कोठारी रिव्हर आहे ना ती बानस रिव्हरची ट्रिब्युटरी आहे. ओके, आणि बस बागोर जे आहे इट पोजेस अ लार्जेस्ट नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डेटेड साईट्स. हे इतकं पॉईंट डिटेलिंग इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर आहे हाऊ मच फाईन वॉज चार्ज ईच मंथ बाय द छत्रपती शाहू महाराज फ्रॉम द पॅरेंट हु डिड नॉट सेंड हिज चिल्ड्रन टू द स्कूल. तर 2 पैसे ते चार्ज करत होते. मग आता इथे महाजन पदास आणि त्यांचे किंगला आपल्या हे करायचं आहे, मॅच द पेअर करायची आहे, जोडे जोडायचे आहे. तर काशीचे किंग जर बघितले तर ते होते अश्वसेना. कोशाला तर ते होते प्रसंजित. मगधा बिंबिसार. ठीक आहे, मगधा किंगडम मौर्या, सॉरी अशोक, मला पाठ येऊन जाते. त्याच्यानंतर वत्स उदयन. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायची. मी तुम्हाला आधीच सांगितलं तर महाजनपदा 16 महाजनपदा आहे, त्या प्रत्येक 16चे कॅपिटल लक्षात राहायला पाहिजे, आणि कोणते मेजर किंग्स होते त्यांच्या टाइमला. ठीक आहे, फाउंडर कोण होते त्या किंगडमचं किंवा त्या पर्टिक्युलर डिनेस्टीचं ते आपल्याला माहीत राहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते मगधा यावाल्या महाजनपदाला लर्न करणं. तिथेच अशोका वगैरे येऊन जाणार. ठीक आहे, मौर्यन पिरियड वगैरे येऊन जाणार. आता विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. स्लेव्ह डायनेस्टीचे फाउंडर कोण होते? तर स्लेव्ह डायनेस्टीचे फाउंडर, स्लेव्ह डायनेस्टी त्यालाच मामुलक डायनेस्टी पण असं म्हणलं जायचं. ठीक आहे, ही जे डायनेस्टी होती ना मेजरली इट वॉज फाउंडेड बाय कुतुबुद्दीन ऐबक. ठीक आहे, कुतुबुद्दीन ऐबक, आन्सर नंबर सी. आणि फर्स्ट इल्बारी डिनेस्टी जी होती इल्तुमिशने फाउंड केली होती, आणि सेकंड इल्बारी डायनेस्टी बालबननी फाउंड केली. कुतुबुद्दीन ऐबक स्लेव्ह डायनेस्टीचे मेजर हेड होते. ठीक आहे, ॲज वेल ॲज दिल्ली सल्तनत, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि कुतुबुद्दीन ऐबकनी जे आहे कुतुब मिनार जे दिल्लीला आहे त्याला बनवलं होतं. आणि ही कुतुब मिनार वॉज नेम आफ्टर द फेमस सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार. आणि हे जे आहे ना कुतुब मिनार हे इल्तुतमिशच्या टाइमला जे आहे कम्प्लीट झालं. द ब्रिटिश अपॉइंटेड मीर झाफर ॲज अ नवाब ऑफ, मीर जाफरला त्यांनी नवाब ऑफ बेंगॉल.
बनवलं. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एक बॅटल ऑफ प्लासी झाली होती. ठीक आहे. तर बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ बक्सर हे दोन बॅटल जे आहेत इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे. बक्सर म्हणून एक बॅटल झाली होती आणि बॅटल ऑफ प्लासी हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवून इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. आता बघा, एक अलीवर्दी खान जे आहे ना, ते आधी नवाब ऑफ बेंगॉल होते. ठीक आहे. यांची जशी डेट झाली तर सिराज उद्दौला जे आहे ते त्यांनी जे आहे थ्रोनला अक्वायर केलं. आता त्यांनी जेव्हा सिराज उद्दौलानी पोस्ट अक्वायर केली ना, ठीक आहे, ही वॉज डॉमिनेटिंग, कुठं ना कुठं कंपनीला जो आहे स्टॉप करत होते फ्रॉम व्हेरियस ॲक्टिव्हिटी. आणि त्याच्यामुळे जे आहे जे ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांना हे जे आहे पॉवरमध्ये आहे सिराज उद्दौला हे कुठं ना कुठं पटत नव्हतं. दॅट्स वाय लेटर पिरियड ऑफ टाइम ना त्यांनी एक त्यांचा एक कमांडर हायर केला होता, रॉबर्ट क्लेफ म्हणून. ठीक आहे. तर हे जे पर्सन आहे नवाब ऑफ बेंगॉलचे जे रायव्हली आहेत, ठीक आहे, त्यांच्यासोबत असोसिएट होऊन एक बॅटल ऑफ मेजर प्लासी जी आहे ते हेल्ड झाली होती. ठीक आहे. तर रॉबर्ट क्लिफ जे आहे, ठीक आहे, कंबाईन विथ आर्मी अगेन्स्ट द सिराज उद्दौला ॲट अ बॅटल ऑफ अ प्लासी. याच्यामध्ये ऑब्विसली रॉबर्ट क्लिफ जे आहे त्यांची पॉवर जिंकली. आणि सिराज उद्दौलाची जी हेड होते जसं मी सांगितलं, एका साईडला होतं ईस्ट इंडिया कंपनी, एका साईडला होतं रॉबर्ट क्लिफ, सॉरी, ईस्ट इंडिया कंपनी जे रॉबर्ट क्लिफच्या अंडरमध्ये हे करत होती वॉर. आणि दुसऱ्या साईडला होतं नवाब ऑफ बेंगॉल सिराज उद्दौला. आता सिराज उद्दौलाचे जे आहेत त्यांचे फोर्सेस मेनली ना मीर जाफर जे आहेत ते हेड करत होते. पण हे मीर जाफरला ना रॉबर्ट क्लिफने आपल्या साईडला आणलं आणि डेफिनेटली हे जे आहे सिराज उद्दौला त्यांनी वॉर हारलं. आणि परत ऑब्विसली हे हारले, तर मग आता रॉबर्ट क्लिफने मीर जाफरला आपल्या म्हणजे काय नवाब ऑफ बेंगॉल म्हणून म्हणजे थ्रोनवर प्लेस केलं. पण लेटर मीर जाफर जे आहे त्यांना पण जे आहे रॉबर्ट क्लिफचं किंवा ब्रिटिशचं इंटरफेरन्स त्यांच्या पॉलिसीमध्ये आवडला नाही. त्याच्यामुळे परत मीर जाफरला हटवून मीर कासिमला इन्स्टॉल करण्यात आलं. आणि मीर कासिम जो आहे त्याला पण कुठं ना कुठं परत हे जे आहे ब्रिटिशची पॉलिसी आवडत नव्हते, त्याच्यामुळे बॅटल ऑफ बक्सर झालं होतं. आणि मग परत ब्रिटिशने काय केलं, परत मीर जाफरला इन्स्टॉल केलं. ठीक आहे. तर मी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये समजावून देते, मे बी कॉम्प्लिकेट झालं असेल, ते गोष्ट लक्षात ठेवा. ब्रिटिश ना कुठं बेंगॉलच्या याच्यामध्ये इंटरफेअर करायला लागले. ठीक आहे. तर पहिले अलीवर्दी खान होता, त्यांची जशी डेट झाली तर सिराज उद्दौला पॉवरमध्ये आला. आता सिराज उद्दौला ब्रिटिश जे आहे त्यांच्या कामामध्ये इंटरफेअर करत होते, ते आवडत नव्हते. ठीक आहे. दॅट्स वाय ही वॉज अगेन्स्ट द ब्रिटिश. आणि ब्रिटिशला हे ऑब्व्हियसली आवडणार नाही, म्हणून एक जे आहे रॉबर्ट क्लिफ हे कमांडर त्यांनी हायर केलं आणि एक बॅटल ऑफ प्लासी हेल्ड झाली. आता बॅटल ऑफ प्लासी जेव्हा हेल्ड झाली ना, तर सिराज उद्दौलाच्या साईडने ना त्या टाइमला मीर जाफर होते. पण या मीर जाफरला ब्रिटिशने म्हटलं की बाबा तू आमच्या साईडने येऊन जा आणि तू जर आम्ही हे वॉर जिंकलं तर तुला जे आहे नवाब ऑफ बेंगॉल बनवण्यात येईल. आणि मग ऑब्व्हियसली ब्रिटिश जिंकले आणि मीर जाफर जो आहे तो हेड बनला. ठीक आहे, नवाब बनला. पण मीर जाफरने पण लेटर पिरियड ऑफ टाइम रिअलाइज केलं की ब्रिटिश जे आहे कुठं ना कुठं दे यूज टू मोर इंटरफेअर इन द वर्किंग ऑफ अ बेंगॉल सिस्टीम. ठीक आहे, जे काही बेंगॉलमध्ये सुरू होतं. तर मीर जाफरने पण जे आहे परत त्यांच्या मदत वॉर होऊन गेला. ठीक आहे. तर मग हे जे वॉर झालं ना सेकंड टाइम ते बक्सरमध्ये झालं. आणि मग या टाइमला बक्सरमध्ये जेव्हा वॉर झालं, सॉरी याच्या आधीच इथे बघा एक पॉईंट आहे, मीर जाफर वॉज प्रोटेस्टेड आणि कंपनी जे आहे त्यांनी इन्स्टॉल केला म्हणजे मीर जाफरला काढून जे आहे कंपनीने मीर कासिमला इन्स्टॉल केलं. मीर कासिमला पण जे आहे यांचं इंटरफरन्स आवडत नव्हतं, म्हणून जे आहे लेटर बॅटल ऑफ बक्सर होऊन गेलं. आणि बॅटल ऑफ बक्सर जेव्हा झाला तेव्हा मीर कासिमला हटवून पुन्हा मीर जाफरला जे आहे थ्रोनवर आणण्यात आलं. ठीक आहे. तर हे झालं आपलं मेजर डिस्कशन बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ बक्सर बद्दल. आता वेअर वॉज द हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन HSRA, ठीक आहे, इस्टॅब्लिश बाय द रिव्हॉल्युशनरी जसे की चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगत सिंग. ठीक आहे. ती कुठे इस्टॅब्लिश झाली होती, ही इस्टॅब्लिश झाली होती मेनली दिल्लीमध्ये. ठीक आहे, फिरोज शाह कोर्टला इन दिल्ली. आणि हे सर्व पर्सन असोसिएट होते, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव थापर आणि जोगेश चंद्र चॅटर्जी. ठीक आहे. पहिले नाव हे जे आहे ना हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी, याचं पहिले नाव जे होतं हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन होतं. ठीक आहे. इनिशियल फाउंड झालं होतं कानपूरमध्ये बाय रामप्रसाद बिस्मल, जोगेश चंद्र चॅटर्जी आणि सचिन सान्याल. ठीक आहे.
आणि लेटर जे आहे याचं नाव चेंज करून जे आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी हे फॉर्म करण्यात आलं. 2023 चे प्रश्न. Pandita Ramabai, with the permission of a Ramabai Association, appointed a advisory board to advise her. Who was the following person associated with this board? तर हे याचं जे आन्सर आहे ते आहे आपलं पंडिता रमाबाई. आय थिंक सॉरी मी याचा आन्सर मला पण नाही माहीत आणि इथे पण लिहिलं पण नाही आहे. सो प्लीज याचा आन्सर तुम्ही एकदा बघून घ्याल. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर बघून घ्याल आणि कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, रमाबाई असोसिएशनवाला क्वेश्चनचा आन्सर किंवा या क्वेश्चनला टाईप करून जे आहे त्याचा आन्सर प्लीज एकदा कमेंटमध्ये मेन्शन करा. बाकी स्टुडंट्सला पण हेल्प होईल. ठीक आहे, आता आपण एकदा पंडिता रमाबाईबद्दल जर बघून घेऊ थोडं पॉईंट्स. ठीक आहे, पंडिता रमाबाईमधलं मेजर जे बघितलं. ठीक आहे, शी लेफ्ट अ हिंदुइझम विच वॉज ऑपरेसिव्ह टुवर्ड्स द वुमेन. ठीक आहे, आणि यांनी जे आहे विडो होम जे आहे पुण्यामध्ये एस्टॅब्लिश केलं होतं. जे पण ज्यांचे पण हस्बंड मेले होते म्हणजे मेले त्यांना जे आहे आश्रय देण्यासाठी तिने जे आहे विडो होम पुण्यामध्ये एस्टॅब्लिश केलं. त्याचबरोबर पंडिता रमाबाईने आर्य महिला सभा याचं पण फॉर्मेशन केलं आणि रमाबाई असोसिएशनचा पण फॉर्मेशन इन अ लेटर पिरियड ऑफ टाइम करण्यात आलं होतं. आणि पंडिता रमाबाई जे आहे शी ऑल्सो फाउंडेड द मुक्ती मिशन. ठीक आहे, तर हे काही मेजर मिशन आहेत किंवा काही मेजर वर्क आहे पंडिता रमाबाईने केलं. ओके, आणि याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये मला देणार आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन मी सेपरेट तुमच्यासाठीच ठेवलं होतं की याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये देणार. ठीक आहे, आता काही प्रश्न आहेत ज्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचे आणि प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा, कारण की बाकी स्टुडंटला पण हेल्प होणार. ठीक आहे, डायरेक्ट हा प्रश्न लिहायचं कमेंटमध्ये आणि त्याचा आन्सर्स लिहायचं. ओके, मूविंग टू द नेक्स्ट वन. हू डिफेंडेड द चिपळूणकर अटॅक ऑन महात्मा ज्योतिबा फुले ड्युरिंग हिज न्यूजपेपर कन्सिडरिंग ॲज अ बिगिनिंग ऑफ अ नॉन ब्राह्मिकल जनरल. ठीक आहे, तर कोणी डिफेन्स केलं होतं? ते डिफेन्स केलं होतं लोखंडेनी. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे. हे आन्सर लक्षात ठेवायचा. आता नारायणजी म्हणजे चिपळूणकर अटॅक जर बघितलं, ठीक आहे, कोणत्या रिझनमध्ये म्हणजे कोणत्या कारणामुळे झालं ते हे इथूनच समजून आलं. ठीक आहे, कन्सिडरिंग ॲज अ बिगिनिंग ऑफ अ नॉन ब्राह्मण जर्नलिझम आणि लोखंडेंनी त्यांचं हेल्प केलं होतं. बस इतकंच पॉईंट आहे, जस्ट हे थोडंफार एक्सप्लेनेशन आहे, पण दॅट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. ओके, ऑन विच ऑफ द फॉलोइंग matrimonial relationship between the two royal families, the ancient drama मालविका अग्निमित्र थ्रोअलाय. ठीक आहे, हे मालविका अग्निमित्र जे आहे ते कोणत्या दोन जे आहे रॉयल फॅमिलीज रिलेटेड जे आहे मेन्शन करते. ठीक आहे, तर याचा आन्सर येते आपला शुंगा आणि विदर्भा या फॅमिली. ठीक आहे, त्याला यज्ञसेना पण म्हणलं जाते, विदर्भा किंवा यज्ञसेना. तर मालविका अग्निमित्र कालिदास यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, किंग अग्निमित्रा नावच इथं समजून येते. अग्निमित्रा द शुंगा एम्पेररचे जे किंग होते. ठीक आहे, त्यांच्याबद्दल ही लव्ह स्टोरी आहे. आणि त्याच्यानंतर हे काही प्लेज आहे त्याच्याबद्दल पण लक्षात ठेवा. स्वप्ना वसदत्तम. ठीक आहे, एक संस्कृत प्ले आहे. हे भाषांनी लिहिलं होतं. मेघदूत कालिदासने लिहिलं. रत्नावली ठीक आहे हर्षवर्धनने लिहिलं. हे एक्स्ट्रा पॉइंट्स आहे, लक्षात ठेवायचं. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज ड्युरिंग द वेदिक पिरियड. वेदिक पिरियडच्या टाइमला निष्का सतमन वगैरे चालायचे आणि परत पाडा आणि सुवर्णा हे सर्व जे आहे आपल्या वेदिक पिरियडच्या टाइमला चालायचे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द सेतू महादेवराव पगडी who was the following saint renamed himself as a Shah Ramajan and got converted to the Islam by the Sufi Sant Nizamuddin. It is a mystery of a cultural history of India. ठीक आहे, यांच्यामधून एखादा ऑप्शन आहे. सॉरी, मी याचा आन्सर मला पण नाही माहीत. मी सर्च केलं, मला मिळालं नाही. आणि आन्सर की माझी राहिली चेक करायची, तर एकदा तुम्ही याचा आन्सर पण कमेंटमध्ये देऊन द्याल. ठीक आहे, सॉरी, काही प्रश्न आहे ज्याचे आन्सर मी इथे मेन्शन नाही केले आहे. तुम्ही कमेंटमध्ये त्याचा आन्सर प्लीज मेन्शन करून घ्याल. आता करेक्ट ऑर्डर सांगायचं आहे या सर्व इव्हेंट्सचं. तर बघा, सर्वात अधिक नेहरू रिपोर्ट आली होती 1928 मध्ये. ठीक आहे, दर्शना सत्याग्रह 1930. ठीक आहे, नॉन व्हायलेंट सत्याग्रह रिगार्डिंग म्हणजे अगेन्स्ट द ब्रिटिश टॅक्स ऑन अ सॉल्ट. दर्शना सत्याग्रह लॉन्च झाला होता, त्याच्यामुळे हे 1930च्या टाइमला येते नेहरू रिपोर्टच्या नंतर.
त्याच्यानंतर पुना पॅक्ट आलं होतं. पुना पॅक्ट आपल्याला माहिती आहे, त्याच्या समोरचं मी काही एक हे देऊन देते तुम्हाला, इनिशियल काय झालं होतं आणि काउंट पुना पॅक्ट आलं. तर बघा, एक झालं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाले होते. त्याच्यामधला जो सेकंड राहिला राऊंड टेबल कॉन्फरन्स, पहिल्या याच्यात काँग्रेसनी जे आहे पार्टिसिपेट नाही केलं. दुसऱ्या याच्यात जे आहे काँग्रेसनी पार्टिसिपेट केलं आणि काँग्रेसला मेजरली रिप्रेझेंट करत होते आपले महात्मा गांधी. आता त्या टाइमला ना जेव्हा ही कॉन्फरन्स सुरू होती त्या टाइमला काही प्रोव्हिजन आणण्यात आले होते सेपरेट इलेक्टोरेटचे. सेपरेट इलेक्टोरेट जे आहे ते बॅकवर्ड क्लासेससाठी पण आणण्यात येईल असं त्यांनी म्हणलं. त्यालाच आपण कम्युनल अवॉर्ड म्हणतो. ठीक आहे. पण हे जे प्रोव्हिजन आहे ते डॉक्टर आंबेडकरला एक्सेप्टेबल होते, पण महात्मा गांधीला हे प्रोव्हिजन एक्सेप्टेबल नव्हते आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये काही डिफरन्सेस आले. आणि लेटर काय झालं, हे कॉन्फरन्स जेव्हा संपली त्याच्यानंतर महात्मा गांधीने फास्ट टिल डेथ अनाऊन्स केलं. ठीक आहे, की हे जे प्रोव्हिजन मागे घेण्यात येणार आणि फायनली जे आहे आंबेडकरांना पण मानावं लागलं आणि मग हे दोघांच्या समजुतीने पुणे करार, त्याला म्हणतो मराठीमध्ये पुना करार, हे आणण्यात आलं. त्यालाच आपण पुना पॅक्ट म्हणतो. ठीक आहे. आंबेडकर आणि महात्मा गांधीजीच्या म्हणजे दोघांच्या बिटवीन हे अग्रीमेंट साईन झालं होतं. मग नंतर व्हाईट पेपर. व्हाईट पेपर काय आहे, एक ब्रिटिश गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे जे मेनली ऍड्रेस करते की कशा प्रकारे इंडियन कॉन्स्टिट्यूशन इश्यूला आपण ऍड्रेस करायला पाहिजे. ठीक आहे. 1935 ला आणली होती. तर हे झालं त्याचा ऑर्डर. अरेंज द फॉलोइंग ऑर्गनायझेशन इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. तर हे आपल्याला सांगायचे आहे. पहिले बघा, पुना सार्वजनिक सभा 1870 मध्ये फॉर्म झाली होती. हे कोणी फॉर्म केली होती, महादेव गोविंद रानाडे. ठीक आहे. आणि हे सभा जे आहे मेजरली डिफरंट ऍक्टसाठी ते जे आहे म्हणजे पुणे आणि बॉम्बे रिजन मध्ये होती. ठीक आहे. आणि डिफरंट ॲजिटेशन, ठीक आहे, रिगार्डिंग फॉर द प्रोटेक्शन ऑफ पीझंट्स. ठीक आहे, ते खूप जास्त वर्क केले होते. त्याच्यानंतर सेकंड आहे इंडियन असोसिएशन 1876. कोणी फॉर्म केली होती, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. ऑब्जेक्टिव्ह काय होतं, ऑब्जेक्टिव्ह होतं फॉर प्रमोटिंग बाय एव्हरी लेजिटिमेट मीन द पॉलिटिकल, इंटेलेक्च्युअल ॲज वेल एज अ मटेरियल ॲडव्हान्समेंट ऑफ अ पीपल. आणि नंतर आली ती मद्रास महाजन सभा 1884 मध्ये. आता हे कोणी इस्टॅब्लिश केली होती, विराजगाचार्य एस रामास्वामी मुदुलायर आणि पी आनंद चर्लू या पर्सन, हे 3 पर्सननी आहे याला इस्टॅब्लिश केलं होतं. लास्टमध्ये येते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे. हे असोसिएशन बरुद्दीन तय्यब जी, फिरोजशाह मेहता आणि केटी तेलंग या पर्सननी इस्टॅब्लिश केलं होतं. तर हे आपण बघितलं या 4ही ऑर्गनायझेशनची ऑर्डर. आता विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर रिटन अबाउट. ठीक आहे. हे स्टेटमेंट दिले आहे आणि कोणत्या पर्सन बद्दल म्हटलं आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे. तर ही प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द फील्ड ऑफ एज्युकेशन इन महाराष्ट्र. प्रिपेअर अ टेक्स्ट बुक ऑन व्हेरियस सब्जेक्ट. त्यांनी शून्य काय म्हणतात त्याला, शून्य लब्धी हे जे आहे बुक लिहिली होती ऑन मॅथमॅटिक्स ॲज वेल एज सायन्स इन मराठी. आणि केशवराव भालवेकर वॉज अ रायटिंग हॅज रिटन हिज बायोग्राफी. ठीक आहे. ते हे पर्सन होते बालशास्त्री जांभळकर. साबरमती ट्रिटी. आता साबरमती ट्रिटीबद्दल विचारलाय तर याचा आन्सर लक्षात ठेवा. साबरमती ट्रिटी वॉज साइन बिटवीन महात्मा गांधी अँड पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. याचं मेन एम का होतं, की मेन एम होतं सो दॅट दे कॅन रिझॉल्व अन ऑनगोईंग हिंदू मुस्लिम टेन्शन अँड कुठे ना कुठे एक युनिटी जे आहे ते इस्टॅब्लिश करायचं होतं. त्याच्यामध्ये डिफरंट प्रोव्हिजन जे आहे किंवा जे डिफरंट ॲक्टिव्हिटीज ते प्रमोट करत होते कुठे ना कुठे, ज्याच्याने कम्युनल हार्मोनी जे आहे प्रमोट होऊ शकेल. त्याच्यामधलं एक होतं की एक टीम ऑफ 50 व्हॉलेंटियर वर्क करेल टुवर्ड धिस ग्रुप. ठीक आहे. ज्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमची युनिटी बद्दल आपण जे आहे थोडे पॉझिटिव्ह स्टेप्स घेऊ शकेल. तर हा आन्सर येते आपला 3. ओके. रेस्ट ऑफ द पॉईंट्स बद्दल जर बघितलं, बस हेच इथे तेच पॉईंट मेन्शन आहे की कोऑपरेटिव्ह पार्टी शुल बी इस्टॅब्लिश. हे काही डिस्कस नव्हते साबरमती ट्रिटीमध्ये. स्टुडंट शुल नॉट बी इन्वॉल्व इन पॉलिटिक्स. ठीक आहे. हे पण असं काही ट्रिटीमध्ये मेन्शन नव्हतं. त्याचबरोबर कमिटी ऑफ मोतीलाल नेहरू अँड जयंकर डिटरमाइन द मेंबर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह सेंट्रल लेजिस्लेचर. ठीक आहे. हे पण पॉईंट डिस्कस नव्हता. नंतर आहे कामरक संघ. हे कुठल्या लोकेशनमध्ये इस्टॅब्लिश झालं होतं तर ते आहे केरला. ठीक आहे. पीझंट ऑर्गनायझेशन आहे. आणि कोणी इस्टॅब्लिश केली होती, डू मेन्शन इन द
कमेंट. तुम्ही पण थोडं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवा, कमेंट करत जा. ठीक आहे, जे पण प्रश्न मी तुम्हाला सांगितले आहेत त्याचे आन्सर डेफिनेटली ओव्हर जसं जसं तुम्ही व्हिडिओ बघणार, ठीक आहे, वन गो मध्ये नाही बघितलं तरी चालेल, प्रश्न थोडा टाईप करून घ्यायचं, 2-3 वर्ड्स सो दॅट आपण असोसिएट करू शकणार, आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर पण तिथे टाईप करून घ्यायचं. ठीक आहे, हे काम तुमच्यावर आहे. प्लीज थोडं एंगेजमेंट दाखवा आणि आन्सर डेफिनेटली कमेंटमध्ये मेन्शन करा. हु रिमार्क अबाउट द दांडी यात्रा ॲज अ रामा हिस्ट्री मार्च ऑफ अ लंका? डू मेन्शन इन द कमेंट सेक्शन. आहेत काही प्रश्न आहेत जे मी कमेंटसाठी मेन्शन ठेवले आहेत, कारण की खूप जे लोक आहेत थोडं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवत नाही, इवन ते डोंट इवन लाईक द व्हिडिओज इन द चॅनल. ठीक आहे, सो जे जे पण ऑडियन्स आहे ज्यांना हे व्हिडिओज आवडत आहे ते डेफिनेटली थोडा ऍक्टिव्हनेस दाखवा. ठीक आहे, हे व्हिडिओज तुमच्यासाठीच बनलेले आहेत. तुम्ही जेव्हा ऍक्टिव्हनेस दाखवणार तर ऑब्व्हियसली जे आहे कुठं ना कुठं मला पण मोटिवेशन मिळेल की मी पुन्हा तुमच्यासाठी असे चांगले व्हिडिओज घेऊन येणार. ठीक आहे, सो प्लीज कमेंटमध्ये आन्सर्स मेन्शन करा. ठीक आहे, एका गो मध्ये तुम्ही आन्सर सर्व क्वेश्चनचे मेन्शन नाही केले तरी चालेल, जसं जसं टाइम मिळते थोडं थोडं एडिट म्हणजे जसं जसं व्हिडिओ तुम्ही वाढणार, ठीक आहे, त्याच्यानंतर एडिट करत जे आहे आन्सर्स तुम्ही मेन्शन करत चाला. ठीक आहे, कुठं ना कुठं तुमचे जे फेलो ॲस्पिरंट आहे त्यांना पण हे जे आहे बघून हेल्प होणार. आता स्टेटमेंट दिले आहेत आणि कोणत्या पर्सनशी असोसिएट आहेत ते सांगायचं आहे. रिलिजन वॉज सेपरेट फ्रॉम द पॉलिटिक्स. हे जे आहे बघा, अकबरची पॉलिसी होती, हे गोष्ट लक्षात ठेवा. ही सेपरेट, ही वॉज अ रिलिजियस टॉलरन्स, रिलिजन टॉलरन्स दाखवायचं, आणि दिन हे इलाई असं त्यांना म्हणलं पण जायचं. ठीक आहे, त्याच्या पॉलिसीजला ज्याचं मेन एम होतं की हार्मोनियस सोसायटी राहायला पाहिजे. अडॅप्ट द पॉलिसी ऑफ अ सेक्ल्युजन टुवर्ड्स द ब्रेव्ह वुमेन हू फॉलोड अ सती. ठीक आहे, हे पण अकबरच्याच टाइमचं आहे. म्हणजे एकच पॉईंट सांगायचं आहे तर अकबरनी जे आहे सती ॲज वेल ॲज अ चाइल्ड मॅरेज ॲज वेल ॲज अ विडो रिमॅरेज यांच्याबद्दल पण त्यांनी वर्क केलेलं आहे. टू स्टॉप अ चाइल्ड मॅरेज अँड विडो रिमॅरेज बघा इथेच मेन्शन आहे. ही क्लेम दॅट अ फायनल डिसिजन रिगार्डिंग द सोशल इव्हिल विल बी हिज. ठीक आहे, तर फायनल डिसिजन जे आहे तो अकबरच घेणार असं त्यांनी म्हणायचे, तर बरोबर आहे. आता बाबर जर बद्दल बघितलं ना तर बाबरने मेजरली त्यांच्या टाइमला ना कॉन्कर करायला ट्राय केलं, म्हणजे खूप सारे टेरिटरीकडे कॉन्कर करायचं होतं, त्याच्याकडे त्यांचं मेन एम होतं रादर दॅन एनी टाइप ऑफ अ सोशल रिफॉर्म. हुमायूं जर बघितलं बाबरचे सन होते. ठीक आहे, ही वॉज अ वीकर रूलर. ठीक आहे, तितके सिग्निफिकंट रिफॉर्म त्यांनी काही आणलं नाही त्याच्या टाइमला. राहिलं औरंगजेब बद्दल जर बघितलं तर ते ना कुठे ना कुठे स्ट्रिक्ट इस्लामिक रूल जे आहे त्याला इस्टॅब्लिश करण्यावर फोकस करत होते रॅदर दॅन हॅव्हिंग लिबरल पॉलिसीज, आणि त्यांनी रिइंट्रोड्यूस केलं होतं सती कस्टम्सला आणि अदर सोशल कस्टम्सला. व्हील्स इन खानदेश प्रोटेस्ट अगेन्स्ट द ब्रिटिश बिकॉज व्हील्स ऑफ अ सातपुरा रिजन गॉट इन्स्पायर्ड फ्रॉम द इव्हेंट जे नॉर्थ इंडियामध्ये होत होते. टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ अ रिव्हॉल्ट इन 1857. भागोजी नायक आणि काय म्हणतात भागोजी नायक आणि कासिंग नाईक joined the revolt. Kasing and his associate burned the government treasuries and a post office. ठीक आहे, तर हे आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, हे सर्व इव्हेंटनी जे आहे कुठं ना कुठं जे आहे प्रमोट केलं या मोटिवेट केलं टू हॅव अ प्रोटेस्ट अगेन्स्ट द ब्रिटिश इन अ खानदेश एरिया बाय अ भिल कम्युनिटी. In which of the following newspaper Annie Besant represent her thought about home rule movement. ठीक आहे, ते हे होतं न्यू इंडिया अँड अ कॉमनवेल्थ. त्याच्यानंतर हे बॉम्बे गॅझेट ज्याला ना बॉम्बे हेरलँड पण म्हणलं जातं. ठीक आहे, हे लिहिलं होतं विलियम ॲशबर्नरने. ठीक आहे, हे झालं आपलं मेजर पॉईंट. 2024चे प्रश्न. तर किंग हर्षवर्धन ही कुठले कुठले बुक्स लिहिले होते तर बघा, एक डिनेस्टी होती पुष्यभूती डायनेस्टी किंवा वर्धमान डायनेस्टी. ठीक आहे, त्याचे हेड होते हर्षवर्धन. ही वॉज अ सन ऑफ अ प्रभाकरराव वर्धन. 7th सेंचुरीमध्ये इस्टॅब्लिश झाली होती. मेजरली थानेश्वर आणि कंजूर रिजनमध्ये ते होते, आणि महायाना बुद्धिझमला ते मेनली इम्बॅरेस करत होते. ठीक आहे, मेनली फॉलो करत होते. डिफरंट रिजनला जे आहे त्यांनी ॲक्वायर केलं होतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ह्युएंग सॅंग हे जे होते ट्रॅव्हलर, हे हर्षाच्या जे आहे हर्षवर्धन किंगच्या टाइमला विजिट केली होती त्यांना इंडियामध्ये. आणि हर्षवर्धन जे होते ना डिफरंट आर्ट फॉर्म किंवा त्यांना आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये त्यांना खूप रुची होती, आणि त्यांनी आपण म्हणू शकतो खूप सारे बुक्स पण लिहिले होते. त्याच्यामधलं रत्नावली, प्रियदर्शनी आणि नागनंदा. ठीक आहे, हे 3 जे आहे त्यांनी लिहिलं.
तर आपला आन्सर त्याच्या अकॉर्डिंग होऊन जाईल. रत्नावली मध्ये सी, प्रियदर्शनी ए, आणि हर्षनंदा, सॉरी हर्षनंदा नाही, नागनंदा, हे जे आहेत ए सी डी, ए सी डी. आणि हर्षचरित्र कोणी लिहिलं होतं? हर्षचरित्र लिहिलं होतं बाणभट्टने. सिमुक वॉज द फाउंडर ऑफ सतवाना डायनेस्टी. ठीक आहे, संतवाना त्याला आंध्राज पण म्हणलं जाते, कॅपिटल प्रतिष्ठान होती. ठीक आहे, आणि यज्ञश्री सतकर्णी हे लास्ट रूलर राहिले आहे सातवाहना डायनेस्टीचे. शिमुक जे आहे ते मेजर फाउंडर होते. हु वॉज द प्रोमिनंट पार्टिसिपंट इन सत्याग्रह ॲट दर्शना इन सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये सरोजिनी नायडू वॉज मेजर असोसिएटेड. ठीक आहे, दर्शना सत्याग्रहाच्या टाइमला. ठीक आहे, जे सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंटचे मेजर असोसिएट होते, म्हणजे मेजर पार्ट होतं सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंटचा पार्ट होता दर्शना सत्याग्रह. आणि सरोजिनी नायडू जे होते ते मेन असोसिएट होते दर्शना सत्याग्रहाचे. त्याचबरोबर सरोजिनी नायडू जर बद्दल बघितलं, शी वॉज अ इंडियन नॅशनलिस्ट, रायटर ॲज वेल एज अ पोएट. शी प्लेड अ मेजर रोल इन दर्शना सत्याग्रह अँड शी लेड दिस सत्याग्रह अंडर द लिडरशिप ऑफ महात्मा गांधी. कस्तुरबा गांधी जर बद्दल बघितलं तर यांनी पण पार्टिसिपेट केलं होतं सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंटमध्ये. त्याचबरोबर हे कमलादेवी चट्टोपाध्याय आणि अंबिका चट्टोपाध्याय, तर हे जे दोन पर्सन्स होते ना, मतलब हे जे दोन वुमेन्स होते ना, दे ऑल्सो ॲक्टिव्हली पार्टिसिपेट इन सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट, पण दर्शना सत्याग्रहामध्ये नाही. करेक्ट पेअर सांगायची आहे. एक्सटेन्शन ऑफ अ सेंटर ऑफ अ स्वदेशी मुवमेंट, तर कोणते पासून कोणाशी लिंक होते? तर चिदंबरम पिलाई, तर ते मद्रासमध्ये येणार. नावानी थोडा आपण लिंक करू शकतो. लाला लजपत राय, आता लाला लजपत राय पंजाब. लोकमान्य तिलक येणार मुंबई रिजन मध्ये, आणि सय्यद रजा हैदर दिल्लीसाठी. ठीक आहे. Which of the following taxes was collected from a Hindu and a Muslim landlord respectively during the Sultanate ruler? तर कोणते टॅक्सेस? झिजिया आणि खाम. तर झिजिया काय होता? नॉन मुस्लिम लोकांवर लागायचा हा टॅक्स. आणि खाम जे होतं 1/5 ऑफ अ बूटी कॅप्चर ड्युरिंग द वॉर. ठीक आहे, आणि हे जे आहे बोथ हिंदू आणि मुस्लिम पासून पण कलेक्ट करण्यात होतं. जसे झिजिया नॉन मुस्लिम साठीच होतं फक्त. ठीक आहे, खाम जे होतं दोन्हीसाठी होतं, हिंदू ॲज वेल एज अ मुस्लिम. अदर ऑप्शन बद्दल जर बघितलं, शार जे आहे, ठीक आहे, वॉज नॉट कॉमनली रिकग्नाइज ॲज अ टॅक्स टर्म ड्युरिंग द दिल्ली सल्तनत. आणि खजीर आणि झाकत, तर खजीर जे आहे ते पण एक लँड टॅक्स आहे, बोथ हिंदू आणि मुस्लिमवर लागायचा. झाकत जे होतं एक रिलिजियस टॅक्स आहे, ते फक्त मुस्लिमवर लागत होतं. त्याच्यानंतर खाम आणि झाकत जर बघितलं, खांबद्दल तर आपण आताच बघितलं, हे वाला 1/5 ऑफ अ बूटी कॅप्चर्ड इन द वॉर. आणि झाकत जर बघितलं तर झाकत जे आहे फक्त मुस्लिम्सवरच लागत होतं. ठीक आहे, तर हे झालं आपलं सर्व कुठले कुठले टॅक्स कलेक्ट करण्यात होते मुस्लिम्स ॲज वेल एज अ हिंदू लँडलॉर्ड पासून. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ नेहरू रिपोर्ट? नेहरू रिपोर्टचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता टू अचीव अ डॉमिनन्स स्टेटस. विच ऑफ द फॉलोइंग फिमेल कोलॅबरेटर विथ महात्मा गांधी ड्युरिंग द स्ट्रगल ऑफ अ मिल वर्कर इन अहमदाबाद? तर ते होते अनुसलन साराभाई. फाउंडेड द तिलक स्कूल ऑफ पॉलिटिक्स? लाला लजपत राय. मग अपरायझिंग 1857 ची कानपूरमधून कोण लीड करत होते? तर ते होते आपले नानासाहेब. तात्या टोपे आपण जर बघितलं तर ते राणी लक्ष्मीबाई सोबत होते. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आफ्टर द स्पीच ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस 1907 आपल्याला माहित आहे INCचा सुरतचा सेशन होता. ठीक आहे, सुरतचं सेशन त्याला आपण त्याच्यामध्ये INCचं जे आहे डिवाइड झालं. ठीक आहे, स्प्लिट झालं, त्याच्यामुळे या सेशनला सुरत स्प्लिट पण असं म्हणलं जाते. तर त्या टाइमला लॉर्ड मिंटो जे होते ते व्हाईसरॉय होते. मग अब्दुल रजा फिमेल ट्रॅव्हलर विजिट विजयनगरा ड्युरिंग द पिरियड ऑफ देवराया सेकंड. ठीक आहे, देवराया सेकंडच्या टाइमला अब्दुल रजाक हे पर्शियन ट्रॅव्हलर आले होते. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, हरिहर. ठीक आहे, हरिहर जे पर्सन जे होते, हरिहर अँड बुक्का, हे जे दोन पर्सन होते दे वर द फाउंडर ऑफ अ विजयनगर एम्पायर. आणि कृष्णदेवराया मेजर किंग होते. ठीक आहे, ऑफ विजयनगर एम्पायर. UPSC मध्ये तर डायरेक्ट म्हणजे असं म्हणू शकतो कृष्णदेवरायावर तर डायरेक्ट प्रश्न विचारला जाते. त्याचबरोबर विजयनगर एम्पायरवर खूप प्रश्न विचारला जातात.
होप सो. म्हणजे MPSC मध्ये असं काही स्पेशल फोकस तर नाही आहे, पण एकदा जे आहे विजयनगर एम्पायरवर आपल्याला जे काही डिटेल आहे ते वाचणं इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. कृष्णदेवराया प्रॉमिनंट रुलर ऑफ विजयनगर एम्पायर. ओके. यांच्या टाइमला हे जे पर्सन्स होते त्यांनी विजिट दिली होती. ठीक आहे. आता रॉंग पेअर सांगायचा आहे. ठीक आहे. करेक्ट पेअर नाही, रॉंग पेअर सांगायचं आहे, लक्षात ठेवा. तर तर हे तर यांचं हे येऊन जाणार डी. तर हे करेक्ट आहे सेंटिमेंट. आपलं हे कटलं आणि हे कटलं. आन्सर येणार आपलं ओनली सी. Who among the following person gave the personal sum of 25,000 to the Elipanta fund? ठीक आहे. Comment the answer. ओके, दॅट्स इट. सर्व जे आहेत क्वेश्चन्स आपण हिस्ट्रीचे, ज्याच्यामध्ये आपलं एन्शियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री ॲज वेल ॲज अ मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे, सर्व आपण कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर 2019 to 2024 चे पूर्ण करंट म्हणजे जे काय म्हणतात PYQs आपण डिस्कस केले. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, कमेंट अँड शेअर द व्हिडिओ, and see you soon in the next one. Till then, thank you.